यांचाही सन्मान मंचावरती होणार आहे. मी सुनील चावरी यांना विनंती करतो आणि बरोबरीनंच मंगेश दादा वाकडेकर यांनाही विनंती करतो, आपण द ग्रेट सुपरस्टार सुनील चावरी यांना सन्मानित करण्यासाठी मंचावरती या. रायगडचे सुपरस्टार आहेत आणि या भूमिपुत्रांचा, या सुपुत्रांचा आम्हाला अभिमान आहे. सन्माननीय सुशांतजी वेदक यांच्याही शुभ हस्ते सुनील चावरी सरांना सन्मानित करण्यात येईल. एक जबरदस्त सुपरस्टार. मगाशी ज्यावेळेस प्रवीण दुगाडे सरांनी आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती दिली की पेशन्स काय असतात आणि निश्चित क्रिकेटमध्ये किती संघर्ष एखाद्या खेळाडूला करावा लागतो, मात्र तुम्हाला माहिती आहे लोखंड सुद्धा तावून अग्नीमध्ये तावून सुलाखून येतं, त्यावेळेसच त्याच्यावरती प्रक्रिया करण्यात येते. सोन्याला सुद्धा लकाकी तेव्हाच येते जेव्हा गोल्ड स्मिथ त्याच्यावरती कलाकुसर करतो, त्यासाठी आगीतून तप्त त्याला बाहेर यावं लागतं. सुनील चावरी असाच घडलेला खेळाडू आहे. निश्चित सुनील, काय भावना आहेत रायगड प्रीमियर लीग विषयी? काय नाही, खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि भरपूर प्लेयर्स रायगडचे, हे रायगड प्रीमियर लीगमुळे भरपूर चांगले चांगले प्लेयर बाहेर निघत आहेत आणि आपल्या रायगडचा भरपूर नाव होतो आहे. या गेल्या 4-5 वर्ष आपल्या रायगडसारखा आपला तालुका नाही आहे इथे कुठे पण, आणि भरपूर चांगली टीम आहे आपली. निश्चित शुभेच्छा असतील आणि तुमचा असाच बहरणारा खेळ आम्हाला सतत बघायला मिळावा ह्या आमच्या इच्छा देखील असतील. तर थांबूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, प्रवीण दुगाडे सरांबरोबर समालोचन कक्षामध्ये जाऊया. निश्चित तौर पर प्रसन्न पाटिल के ऊपर जो आक्रमण किया परेश कड़के आरपीएल ब्रांडेड 6, जिस तरह से उन्होंने घुटना टेका और तमाशा देखा दर्शकों ने, बहुत ही बढ़िया 6 आए. चेंजेस हुआ है बल्लेबाजी में. देखिए आकाश तारेकर हमेशा पिछले 2 मैचेस हमने देखे ओपन किया था उन्होंने, लेकिन प्रसन्न पाटिल के लिए उन्होंने खास भानुदास मात्री को इनवाइट किया. बाएं हाथ के बल्लेबाज को बाएं हाथ के गेंदबाज के सामने बैकफुट पे जाके इस गेंद को मिसफील्ड हुई है. गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन. परेश कड़के जानते हैं कि सामने आकाश नहीं है तो मेरे कंधे पर मुझे जिम्मेदारी निभानी है रॉयल कलंबोली की, क्योंकि ये डिसाइडर है. यहां से आपको पता चलेगा, यहां पर हारे तो आरपीएल 2024 का सपना आपको देखना पड़ेगा. यहां पर जीते तो 2023 में ही आपको एक मौका मिलेगा सुपर 16 में जाके, कि वहां पर अच्छा करे, सुपर 8 में, सुपर 8 से सुपर 4 में, और आरपीएल की कम से कम एक ट्रॉफी को हासिल करे. सपना 2023 में ही अगर आपको पूरा करना है तो परेश कड़के को अच्छा खेलना ही होगा. बहुत ही बढ़िया. एक और बाउंड्री. आकाश तारेकर का यह दांव सफल साबित हो रहा है. भानुदास मात्रे भले ही नॉन स्ट्राइकर एंड पर हो, लेकिन स्ट्राइकर एंड के परेश कड़के ने छक्का भी खूबसूरत लगाया और नजाकत भरी 2 बाउंड्रीज भी लगाई. ही खरं तर आर पारची लढाई आहे. इथे या मै या ना तू, बिलकुल आर पार की लढाई, आणि या लढाईमध्ये जिंकणाराच नॉकआउट फेरीमध्ये जाणार आहे. खरं तर ही नॉकआउट मॅच आहे. जरी हाँ डिसाइडर, और इसीलिए मैंने कहा ना डिसाइडर क्यों कहा इस मैच को. यहां से हमें पता चलेगा, यहां से हम डिसाइड कर सकते हैं. परेश कड़के मिड ऑफ के ऊपर इस गेंद को खेला. संदेश गोंधली ने उस गेंद को फील्ड किया, लेकिन एक डॉट गेंद से वापसी की है प्रसन्न पाटिल ने. देखिए 36 गेंदों में आपकी डॉट गेंदों की परसेंटेज को आपको बढ़ाना आना चाहिए. गेंदबाज थे अलीबाग के, उनके एक स्टेटमेंट के बारे में मैं जरूर बताना चाहूंगा. टेनिस बॉल क्रिकेट में जिन्होंने ज्यादा बेस्ट बॉलर के अवार्ड नहीं जीते, लेकिन हर समय वो रायगढ़ के स्क्वाड में बने रहे, रायगढ़ के ओपन के स्क्वाड में बने रहे. जब मैंने उनसे बात की तो उन्होंने कहा भाई हमें 2 ओवर मिलते हैं करने के लिए, या फिर कभी कभी 1 ओवर मिलता है. हमारा काम ये होना चाहिए कि हम 3-4 रन वाला ओवर डालें. डॉट गेंदों की परसेंटेज हमारे ओवर में ज़्यादा से ज़्यादा आए, जिसकी वजह से मैं आज तक रुका हुआ हूँ किसी भी टीम में. उन्होंने विकेट लेने की कोशिश नहीं की. टेनिस की दुनिया ऐसी है, आपके पास 36 बॉल है, 36 बॉलों में से आप जितनी डॉट गेंदों की परसेंटेज को बढ़ाएंगे, बल्लेबाज आड़ा टेढ़ा शॉट खेलने की कोशिश करेगा, विकेट अपने आप आपको हासिल हो सकता है. आपण खूप चांगला विषय खरं तर काढलास. एक गोष्ट मला आठवली की भारतीय संघामध्ये एक खेळाडू असा होता जो 140 वनडे खेळला, एकही मॅचला मॅन ऑफ द मॅच नाहीये. कोण असेल तो? देखिए, लेकिन उनकी विकेट कीपिंग काफी अच्छी थी. विकेट कीपिंग काफी अच्छी थी और इसीलिए वो इंडियन टीम में रुके थे. नयन मोंगिया 140 वनडे, इसका जवाब भी मुझे नरेश ढोमे सर ने ही बताया था.
ये व्हाइट बॉल का इशारा आ चुका है और इस व्हाइट बॉल के जरिए टोटल आता हुआ समीर सोलकर अलीबाग के, जो बॉलर्स के बारे में मैंने बात छिड़ी थी, उन्होंने मुझे ये सुझाव दिया था, दुगाड़े सर जितनी डॉट गेंदों की परसेंटेज को आप बढ़ाएंगे उतना बल्लेबाज स्कोरिंग शॉट खेलने पर मजबूर होगा। मैं अगर अच्छा करूं तो सामने वाले बॉलर के लिए विकेट मिलने के चांसेस बहुत ज़्यादा रहते हैं, क्योंकि सामने वाले बॉलर्स के ऊपर आक्रमण करने की कोशिश रहती है। तो ये जो पैंतरा है टेनिस बॉल क्रिकेट में, आप कम से कम रन दे, 36 गेंदें, ये मिनिमम क्रिकेट है। ये ना कि 50 ओवर का मैच है, ना कि टेस्ट मैच क्रिकेट है, ना T20 है। कम से कम 20 ओवर आपको खेलने का मौका मिलता है। ये शॉर्ट टर्म क्रिकेट है, 6 ओवर का। यहाँ पर आपका 1 ओवर खेल बनाती है, 1 ओवर बिगाड़ती है। देखिए जब राज सावंत ने आक्रमण किया, ऐसा लगा हमें RMS के YCC मुरबी का खेल बन रहा है, लेकिन वहीं दूसरी तरफ जब 23 बनाने थे आखिरी ओवर में, पहली शॉर्ट ऑफ लाइन गेंद पर कल्पेश जाधव चूके और उसी एक गेंद ने आगे खेल बनाया अपोजिशन्स यानी की हरिओम डोलवी का। नाही, एक निश्चित ही गोष्ट असते. अलीकडे आपण भारतीय संघालाही बघतोय. जसप्रीत बुमराह ज्या भूमिकेत आहे, खरं तर तो धावा रोखतो. एका बाजूने मोहम्मद सिराज किंवा मोहम्मद शामी धावा रोखण्याबरोबरच त्यांना विकेट मिळत आहेत. त्याला कारण ते की एक बाजूनं जसप्रीत बुमराहने पूर्ण अडवलेलं असतं, पूर्ण थांबून ठेवलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूने अटॅक करण्याशिवाय पर्याय नसतो, तेव्हा विकेट मिळतात. देखिए इंटरनेशनल क्रिकेट में जिनका रिवर्स स्विंग यॉर्कर काफी मशहूर था, वो वसीम अकरम भी अगर बोल रहे हैं कि जसप्रीत बुमराह मुझसे भी आगे है एक कदम, अगर उनका स्टेटमेंट ये है तो जसप्रीत बुमराह के बारे में और क्या कहना। एक गोष्ट आम्ही आम्ही जे कॉम्बिनेशन म्हणतो, जो सेटअप म्हणतो, खरं तर एक गोलंदाज सेटअप करू शकत नाही. ज्यावेळेस दोन्ही बाजूने सेटअप केला जातो त्यावेळेस प्रतिस्पर्ध्याला जाळ्यात अडकवणं तेवढं सोपं ठरतं. त्यामुळे बॉलिंग कॉम्बिनेशन जे आहे, बॉलिंग युनिट आहे, ते एकजीव असणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूनं ज्यावेळेस तुम्हाला अटॅक करायचा आहे त्यावेळेस काही खास गोष्टी कराव्या लागतात. आणि तुम्ही जर कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल या दोघांमधलं कॉम्बिनेशन बघितलं, कुंबळे हरभजन मधलं कॉम्बिनेशन आम्ही बऱ्याच वेळा बघितलं, जवागल श्रीनाथ, त्याचबरोबर व्यंकटेश प्रसाद यांच्यातलं कॉम्बिनेशन आम्ही बघायचो. तर हे आहे, हा सेटअप असतो दोन्ही बाजूचा आणि त्यावेळेस तुमचं युनिट प्रभावी काम करतं. तो निगड़े गांव के ये खिलाड़ी है कौस्तुभ मात्रे, जिन्होंने गेंदबाजी की शुरुआत की थी। भानुदास मात्रे ने इस गेंद को खेला लॉन्ग ऑन की तरफ, 1 रन जरूर मिला, लेकिन परेश कड़के जिन्होंने पहले ओवर में शुरुआत अच्छी की है, यकीन मानिए बिना कोई नुकसान 18 रन 7 गेंदों में एक अच्छी शुरुआत है। शाम का वक्त है, आकाश तारेकर जानते हैं शाम के वक्त इस ग्राउंड के ऊपर चेसिंग करना काफ़ी कठिनाई भरा होता है। और उन्होंने कहा टॉस अगर मैं जीतता तो मैं बल्लेबाजी ही लेता, जब आप पूछ रहे थे उनसे। मोस्ट ऑफ संघांचा, संघनायकांचा हाच कल असतो की थोडासा संधी प्रकाशामध्ये फलंदाजीची वेळ येऊ नये आणि म्हणून खरं तर ते फलंदाजी स्वीकारतात. संध्याकाळच्या वातावरणामध्ये थोडंसं दमट वातावरण होतं, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा फलंदाजी करणं हे कठीण बनतं आणि त्यामुळे ओव्हरऑल आपण बघतो की संध्याकाळची मॅच संघनायक फलंदाजीकडे जास्त प्रेफर करतात. निश्चित तौर पर यह गेंद हवा में और इसी के साथ विकेट मिला कौस्तुभ मात्रे को, एक गोल्डन विकेट जिनके बल्ले पर गेंद आ रही थी। परेश कड़के बैक टू द पेवेलियन, ठोक डीजे।
ये अंपायर का बट बॉल का इशारा। देखिए आकाश तारेकर चांबू के फेवरेट नहीं है। आकाश तारेकर रायगढ़ के जितने भी क्रिकेट के चाहने वाले जो टेनिस क्रिकेट की चाहत रखते हैं उनकी दिल की धड़कन है ये। जो अचीवमेंट आकाश तारेकर ने हासिल की है वो एक किसी अकेले के फेवरेट नहीं हो सकते, वो सबके फेवरेट है। ऑल टाइम फेवरेट ऋषभ पंत की एक ऐड आ रही है वर्ल्ड कप में। आकाश तारेकर आखिरी क्षणों में शॉट को उन्होंने चेक किया था, मुश्किल में थे जरूर लेकिन गेंद फील्डर से काफी दूर गिरी थी, 1 रन जरूर मिला। आकाश तारेकर जानते हैं उन्हें 6 ओवर खेलना है, ये डिसाइडर मैच है। रॉयल कलंबोली को जिस तरह से अचीवमेंट उन्होंने हासिल करके दी है, इनके जो फ्रेंचाइजी है विजय शेठ खानावकर, इन्होंने आकाश तारेकर को अपना कप्तान कई सालों से रखा है, कई सालों से, मेरे ख्याल से 17-18 साल हुए होंगे। आकाश तारेकर एकमात्र कप्तान है रॉयल कलंबोली के। गेंदबाज कौस्तुभ उनके सामने है, भानुदास मात्रे। जिम्मेदारी दी है भानुदास मात्रे को कि नंबर 7 से उठाकर नंबर 1 पर लाना, ये बहुत बड़ी उपलब्धि है। प्रमोट किया है तो लोगों को आपको भी दिखाना होगा क्यों मुझे आकाश तारेकर जैसे मेरे कैप्टन ने खुद को पीछे रख के मुझे प्रमोट किया है। जिम्मेदारी निभानी होगी भानुदास मात्रे को। वहीं दूसरी तरफ कौस्तुभ मात्रे, ये उठाया भानुदास, ये छक्का लगाया उन्होंने लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। हमारा जो ग्राउंड है ना, हमारे गांव का, उस ग्राउंड के बगल में ही नदी बहती है ढेर सारा पानी लेकर। एक ही टूर्नामेंट में इन्होंने 26 गेंदों को गुम किया था। ऑर्गेनाइजर्स हम थे, हमने कहा भाई आपकी तरफ से 2 बक्से हमें 2 बॉल के। 26 गेंदों को गुम करने वाला ये खिलाड़ी मारता है तो ताबड़तोड़ मारता है। बहुत ही बढ़िया छक्का, 26 पे 1। डीजे को हम जरूर सुनेंगे। खरं तर आकाश तारेकरच्या गुणग्राहकतेचं कौतुक करायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीने या अगोदरच्या इनिंगमध्ये 3 सिक्स मारले होते भानुदास मात्रेनं आणि त्याचमुळे त्याला प्रमोशन झालं, तो सलामीला आला आणि तिथे सुद्धा संघनायकाचा विश्वास त्याने सार्थ ठरवलेला आहे, जे संघनायकाला पाहिजे असतं। संघनायकाला जर जी अपेक्षा असते ती जर पूर्ण करता आली खेळाडूला तर त्याची प्रगती निश्चित होत राहते, वेगवेगळे चान्सेस त्याला मिळतात, वेगवेगळे प्रमोशन्स मिळतात आणि भानुदास मात्रेच्या माध्यमातून ते आपल्याला इथे बघायला मिळालेले आहेत। खूप छान षटकार इथे बघायला मिळाला। मात्र तिसरा चेंडू खेळत होता भानुदास आणि त्याने षटकार ठोकून इरादा बनवलेला आहे। जोपर्यंत समोर संघनायक आकाश तारेकर आहे, निश्चित अशीच मुक्त असताना भटक्यांची उधळण होऊ शकते ती भानुदास मात्रेकडून। 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रॉयल कळंबोली हरिओम डोलवी संघाविरुद्ध ही आजच्या दिवसातली अखेरची लढत आहे। मात्र तितकीच उत्कंठापूर्वक, तितकीच उत्कट लढत आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे। निश्चित जबरदस्त मॅच आहे। कौस्तुभ म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती आहे, एक यश कौस्तुभनं जरूर मिळवलंय, मात्र आता समोर भानुदास आहे। भानुदास मात्रे बिल्कुल जो मैंने बात कही थी उनके कानों तक पहुंच चुकी है, क्योंकि ओपन करने की जिम्मेदारी दी थी आकाश तारेकर ने उन्हें, उससे बखूबी निभाते हुए फाइन लेग बाउंड्री की तरफ ये गेंद ट्रैवल हो रही है। 6 या 4, ये अंपायर का इशारा आना जरूरी। 4 रन, नीरज राणावत सर का इशारा। 4 रन यहां पर आ चुके हैं और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 30 रन। सुदर्शन पाटिल, काफी बेहतरीन स्कोरिंग होती है उनकी, हर बार हर आरपीएल में काफी अच्छी स्कोरिंग करते हैं। और मैंने हमेशा देखा उनकी एक अच्छी बात, खुद का टिफिन खुद लेकर आते हैं ताकि हर मैच उन्हें स्कोरिंग करने का मौका मिले। थर्ड अंपायर 6 है या 4, इसकी जांच होगी, फिर बाउंस की जांच होगी। हेमंत कोहली साहब, बाउंस की जांच होगी। राहुल कोळीवाडा के हमारे तीसरे अंपायर हेमंत कोहली। या गोष्टीकडे लक्ष असणं महत्त्वाचं असतं, कारण तुम्ही बघितलं असेल पहिला एक वाईड होता ओव्हर द हेड आणि त्यामुळे तो ऑलवेज एक बाउन्सर काउंट झाला आणि दुसरा बाउन्सर तुम्हाला टाकता येत नाही। तर ज्यावेळेस दुसरा बाउन्सर येतो, जरी त्याच्यावरती स्कोर झाला असेल तरी सुद्धा खेळाडू फोकस करतात की हा बाउन्सर चेक झाला पाहिजे आणि आम्हाला जर तो नो बॉल असेल तर त्या धावा आणि तो अजून एक बॉल मिळाला पाहिजे। तर हे महत्त्वाचं आहे। आणि नो बॉल, इट्स नो बॉल, सेकंड बाउंस, मतलब इस ओवर का दूसरा बाउंसर।
बऱ्याच वेळा या घटना ज्या असतात ना त्या काही खेळाडूंकडून निसटून जातात, त्यांच्या लक्षात येत नाही. परंतु जे प्रोफेशनल्स असतात त्यांचं अत्यंत बारकाईनं सूक्ष्म लक्ष असतं, निरीक्षण असतं आणि त्यामुळे ते अशी मागणी करतात. आकाश तारेकर निश्चित हा तौर पर आकाश खेळाडू- तारेकर, एक बात मैं ज़रूर फख्र के साथ कहना चाहूँगा, जितने मैंने कमेंट ही नहीं की होंगी मैचेस में, उतने मैचेस वो खेल चुके हैं अपने जीवन में, कम उम्र में इतनी ज़्यादा तादाद में. तो वो जो एक्सपीरियंस है आकाश तारेकर का, वो काम कर गया. एक कप्तान का क्रीज पर होना कितना ज़रूरी है दर्शाया स्नोबॉल ने. फ्री हिट, जैसा चाहे वैसा मारो. रोशन 11 वंजारपाड़ा के फ्रेंचाइजी मारुति टोकरे साहब, इनकी तरफ से इस आरपीएल को शुभकामनाएं आ चुकी हैं. 8 तारीख को उनका मैच है. शुभम जाधव जिस टीम के कप्तान हैं, और 9 तारीख को हम देखेंगे पवार का पावर. किरण पवार जो दर्शकों की दिग्गा में बैठकर मैच देख रहे थे, पिच का जायजा ले रहे थे, गेंदबाज किस लाइन पे गेंदबाजी कर रहे हैं ताकि अपने गेंदबाजों को सूचना दे. लोणेरे सुपरस्टार माणगांव की तरफ से कप्तानी करते हुए नजर आएंगे. क्या यह नीरज राणौत सर? नो बॉल है, 1 रन जरूर मिलेगा. फ्री हिट जारी रहेगी. चलिए, नो बॉल दिया जा चुका है. ओवर को जारी रखे. बत्तीस पे 1 ओवर नंबर चल रहा है दूसरा. फ्री हिट है यहां पर भानुदास मात्रे के लिए, जारी रहेगी. स्क्रीन पर भी हमें नजर आ रही है फ्री हिट. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी, फ्री हिट वाली गेंद को, और ये क्या हुआ? ओवर थ्रो. ओवरथ्रो की वजह से एक और सिंगल मिलता हुआ. और इस देखिए, हर इनिंग के लिए 2 रिव्यू है आपके पास. एक मतलब मंगेश सर कितने हैं एक इनिंग में एक टीम को? दोनों टीम को 2 रिव्यू है. 34 पे 1 है यहां पर. 1.5 का खेल यहाँ पर हो चुका है. 34. आकाश तारेकर ने पहले मैच में भी ऐसी शुरुआत की थी, 17 की औसत से 34 बनाए थे, और उसके बाद 100 का आंकड़ा पार किया था, 102 रन बनाए थे. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. ये 4 रन. गलतियां हो रही है फील्डर्स द्वारा, ऐसी गलतियां नहीं. डिसाइडर मैच में नरेश ढोमे सर इन गलतियों को कहां पर देखेंगे आप? खरं तर लिमिटेड ओव्हरच्या सामन्यांमध्ये चुका करण्याला तुम्हाला चान्सच नाहीये. तुम्ही एखादी चूक केली, कारण तुम्ही बघता रिझल्ट येतात सामन्याचे, एखाद्या धावेचा रिझल्ट असतो, 2-3 धावा कमी असतात, जास्त असतात, आणि अशा जर चुका केल्या, अशा धावा जर तुम्ही वाटल्या प्रसादासारख्या, तर तेवढ्याच जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतात. आपल्याला माहित असेल की जॉन्टी रोड संघामध्ये का असायचा, तर तो 35-40 धावा वाचवायचा. मोहम्मद कैफ, युवराज सिंग 35-40 धावा वाचवायचे, मधल्या फळीमध्ये फिनिशिंग टच द्यायचे. तर हे महत्वाचं होतं की ते धावा वाचवायचे, म्हणून संघात होते. तर इथे जर धावा वाटल्या तर त्याचा परिणाम होतो, तुमच्याकडे टोटल मोठं येतं, आणि मग परत धावांचा पाठलाग करताना त्या धावा अडचणीच्या ठरू शकतात. त्यामुळे एक एक धाव तुम्ही असे वाचवत गेलात, एक एक धाव कमी करत गेलात, तर त्याचा अधिकचा फायदा पुढे जाऊन मिळतो. मात्र इथे काही मिसफिल्ड्स होत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. तब्बल 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रॉयल कळंबोली संघाच्या धावफलकावरती दिसत. आकाश तारेकर अजून शांत आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. 1 धावेवरती एका चेंडूचा सामना केलेला आहे, आणि तरी देखील
धाव फलकावरती 38 धावा दिसत आहेत. भानुदास मात्रेनं जबरदस्त इनिंग इथे साकारलेली आहे आणि बघायचंय पुढची 4 षटकं ही किती. परेश कडकेनं देखील 6 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं आणि आता कौस्तुभ म्हात्रेला गोलंदाजी मार्कवरती आणलं जाते. 18 धावा 7 चेंडूमध्ये बनवलेल्या आहेत भानुदास म्हात्रेकडून. एकूण 2 षटकामध्ये 38 धावा रॉयल कळंबोली तर हरी ओम डोलवी संघाकडून आता गोलंदाजी मार्कवरती कौस्तुभ म्हात्रे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये रंगलेली ही मॅच. आजचा खरं तर पहिला दिवस होता, मात्र पहिल्या दिवसाचे सामने बघितल्यानंतर निश्चित प्रेक्षकांची आज मन जिंकली जात आहेत. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले आणि येणारे 10 दिवस सुद्धा अशीच गर्दी या मैदानामध्ये राहणार याच तिळ मात्र शंका नाही, कारण सगळे 32 मजबूत आहेत या स्पर्धेमध्ये. ओहो व्हॉट अ क्लासिकल टच. एकदम चेंडूला हलक्या हाताने पुश केला डीप कव्हर पॉइंटला. तिथून 1 धाव प्राप्त होईल आकाश तारेकरला. आकाश तारेकर अजून शांत आहे, मात्र हे वादळ काय आहे याची आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पर्वत को जो टकराता है ना उसे तूफान कहते हैं, और जो तूफान को टकराता है उसे युवान कहते हैं. और ऐसी भरी ऊर्जा के साथ मैदान के अंदर आ चुके आकाश तारेकर. तो अभी शांत आहे, अजून तो शांत आहे, मात्र समुद्राला केव्हा उफाण येणार केव्हा उधाण येणार याची वाट मात्र सगळे प्रेक्षक बघतायत. इथे 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रॉयल कळंबोली. तर बघूया पुन्हा प्रसन्न पाटील हे षटक टाकणारे. कौस्तुभ म्हात्रेचे अगोदरचं षटक. हो उजव्याच्या बाहेर आहे. आत आणायचा प्रयत्न केला त्याने, पण अगोदरच त्याने भरपूर लांब चेंडू टाकला आणि त्यामुळेच वाईट घोषित करतायत याच गावचे सुपुत्र आणि निश्चित दर्जेदार पंच अर्थात संतोष चौधरी सर. धावफलकावरती 40 धावा एका धावेने वाढते. संघनायक प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती. भरपूर गुणवत्ता असलेला हा खेळाडू. डाव्या हाताने ओव्हर राऊंड द विकेट. चेंडू आकाशामध्ये येतो, एक क्षेत्ररक्षक तिथे आणि झेल टिपला जाईल. भानुदास मात्रे बाद 8 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान देऊन मोठा धक्का प्रसन्न पाटील कडून. 2 गडी बाद 40 रॉयल कळंबोली. सुरुवात दिली, चांगला स्टार्ट दिला भानुदासनं, मात्र एक मोठा फटका अक्रॉस द बॅट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं, त्यानं झेल दिला आणि तो बाद झालेला आहे. धावफलकावरती 40 धावा. रायगड प्रीमियर लीगचा आस्वाद आपण सर्वजण घेतोय. विशेष म्हणजे आजच्या 4ही संघांनी प्रचंड गुणवत्ता दाखवली. मुरबीचा संघ स्पर्धेमध्ये बाहेर पडतोय, मात्र संजय सोळंकी आणि त्याच्या सगळ्या खेळाडूंनी आज प्राणाची बाजी लावली इथे मैदानामध्ये. आणि त्यानंतर दुसरा संघ स्पर्धेच्या बाहेर पडणारा, या सामन्यात पराभूत होणारा, आणि तिथे सुद्धा एक जबरदस्त कॉन्टेस्ट आपल्याला बघायला मिळतंय आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. 3रं षटक मैदानामध्ये सुरू आहे. प्रसन्न पाटील थोडं स्पीडअप करा, कारण अजून आता कुठे 3रं षटक सुरू आहे. यानंतरची 6 षटकं आणि मला वाटतं जवळपास 10 षटकं अजून टाकायचेत. त्यामुळे थोडं 10 षटकांसाठी 1-1.5 तास लागू शकतो. इंटरनॅशनल क्रिकेटची गोष्ट वेगळी, तिथे 13.4 षटकं एका तासामध्ये टाकावी लागतात तुम्हाला. आणि जर षटकांची मर्यादा राखली नाही तर संघनायकाला त्याचं मानधन कमी केलं जातं, काही सामन्यांचा दंड होतो. आपण बघितलं इथे तसं होणार नाही. मात्र जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत सामने संपले पाहिजेत. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आदित्य म्हस्कर. एक स्टार आहेत खरं तर, हे अपकमिंग स्टार आहेत रायगडचे. आदित्य म्हस्कर सारखा खेळाडू या अगोदरच्या इनिंग मध्ये देखील चांगला खेळला होता. तो इथे आता स्ट्राईक एंडला आपण बघणार आहोत. भानुदास म्हात्रेच्या जागेवरती त्यानं निश्चित प्रकारे उभा राहिलेला आहे 4थ्या क्रमांकावरती. हा क्रमांक व्हेरी स्पेशल असतो टेस्ट क्रिकेटमध्ये, वन डे क्रिकेटमध्ये. ओहो हो, पुन्हा एकदा एक आपट बार. तर बघा, एक चांगला चेंडू, वेगवेगळे चेंडू, व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. तुम्ही जेवणामध्ये सुद्धा योग्य मिश्रण केलं नाही ना तर जेवण सुद्धा खराब होतं. म्हणजे आपल्या आईनं बनवलेलं जेवण जे स्वादिष्ट का असतं, त्याच्यात योग्य प्रमाणात सगळे मिक्सचर्स असतात. मीठ जास्त झालं जेवण खराब होऊ शकतं, तिखट जास्त झालं खराब होऊ शकतं. ओ हो 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 हो, इथे
उडवण्याचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न तिथे शॉर्ट थर्ड मॅनला, मात्र झेल सुटलाय. 2 धावा प्राप्त होतील. इथून आदित्य मस्करला अखेर त्याचं खातं खोललं, मात्र बऱ्याचशा यातना त्याला त्या दरम्यान सहन कराव्या लागल्या. एकूण 42 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि प्रसन्न पाटीलनं इथं योग्य मिश्रण करत आज निश्चित एक चांगली मेजवानीची लज्जत वाढवली मी म्हणेल या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा होता प्रसन्न, मात्र या षटकामध्ये त्याने धावा अडवल्यात. 42 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रॉयल कळंबोली. स्ट्राईक एंडवरती आदित्य मस्कर प्रसन्न पाटीलचा करेल सामना. मोमेंट बघितली त्याने, कदाचित मला वाटलं नाही की त्याच्या रनअप मध्ये काही मिस्टेक असेल, मात्र फलंदाजाची पुढची चाल अशी ओळखू शकतात गोलंदाज की त्यानं काय करायचे, त्याला पुढे येणार आहे, तो कुठल्या प्रयत्नात आहे, कदाचित फरक पडतो. प्रसन्नाचा हा चेंडू आपट बार आणि इथे अडकवलंय, फसवलंय, जाळ्यात ओढलंय फलंदाज आदित्य मस्करला. प्रसन्न पाटीलचा हा जबरदस्त सेटअप विकेट आहे. तर षटक संपलेलं आहे आणि धाव फलकावरती आपण 42 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मधल्या काळामध्ये ड्रिंक्स येणार आहे, तोपर्यंत मंचावरती काही अतिथी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. नांदगाव नगरीचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय मनोहरजी भोईर मंचावरती उपस्थित आहेत. सरपंच साहेबांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी सन्मान कक्षामध्ये या. सरपंच नांदगाव, विद्यमान सरपंच सन्मान्य मनोहरजी भोईर. एका गावाचं नेतृत्व करणं निश्चित खूप कठीण गोष्ट असते. एक वेळ तालुक्याचा आमदार होणं सोपं आहे, परंतु सरपंच होणं निश्चित अवघड आहे. आणि आज मनोहरजी भोईर सारखे समाजसेवक पुढे येऊन गावाचं नेतृत्व करतायत, गावाला विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करतायत. अलीकडे आपल्या परिसरातली गावं खरं तर नवी काट टाकतायत. औद्योगिक दृष्टीनं देखील या गावांचं महत्त्व निर्माण होतंय, रेसिडेन्शियल दृष्टीनं गावांचं महत्त्व निर्माण होतंय. आणि त्यामुळं अशा गावांना योग्य दिशा दाखवणं हे सरपंचांचं काम आहे. मनोहरजी भोईर सरांचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. सन्माननीय रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर यांच्या वतीने आपलं खास अभिनंदन करतो. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव उरण विभागाचे सन्माननीय संदेशजी भगत यांचा सन्मान मंचावरती होतोय. पक्ष संघटनात्मक अतिशय भरीव योगदान विधानसभा सचिव उरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना संदेशजी भगत यांचा सन्मान मंचावरती होतोय. अभिनंदन संदेशजी. यानंतर सन्मान्य मिथुनजी शीतकंदे, नांदगावचे क्रीडा रसिक आहे, सामाजिक कार्यकर्ते. मिथुनजी शीतकंदे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती या. त्याचबरोबर सन्मान्य निखिलजी भोईर नांदगाव यांनाही विनंती आहे, आपण मंचावरती आपलाही सन्मान होतोय. सन्माननीय निखिलजी भोईर यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. नांदगाव सरपंच मनोहरजी भोईर यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत. नांदगावचे सन्माननीय अनिलजी शीतकंदे यांना विनंती आपण मंचावरती या, सन्मानाचा स्वीकार करा. अनिलजी शीतकंदे यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर सन्मान्य श्यामजी भोईर, सन्माननीय दिनेशजी खुटले नांदगाव या सर्व अतिथींना मंचावरती सन्मानित केले जाते. सर्वांना विनंती आहे आपण आमच्या या शुभ सन्मानाचा स्वीकार करा. रायगड प्रीमियर लीगचे संस्थापक, रायगड प्रीमियर लीगचे निर्माते, उद्गाते आणि या स्पर्धेचे संकल्पक सर्व सन्माननीय मंगेश दादा वाकडीकर यांच्या शुभ हस्ते सर्व पाहुण्यांना मंचावरती सन्मानित करण्यात येत आहे. आपला बहुमोल वेळ आपण या ठिकाणी दिलात. खरं तर मंगेश दादांवरती आपलं असलेलं प्रेम आणि खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी आपण उपस्थित राहिलात. आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो आणि त्याबरोबर मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो. धन्यवाद.
यानंतर परत एकदा समालोचन कक्षाकडे जाऊया जिथे प्रवीण दुगाडे सर आपली वाट बघतायत. एक सुंदर मॅच आपल्या समोर आहे आणि तोच दर्जेदार देखणा सामना बघण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत. या सामन्यामध्ये काय घडणार आहे. 3 षटकं संपलेले आहेत. 42 धावा. 3 फलंदाज कळंबोली रॉयल्सचे बाद झालेले आहेत आणि पुढच्या 3 षटकामध्ये काय होणार आहे, काय बिघडणार आहे बघूया. मॅच होते सुरू. यस, हाँ निश्चित तौर पर देखिए आकाश तारेकर को फॉलो करने के चक्कर में ये ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर 43 पर पहुंच चुका है. टोटल 3.1 वाइट बॉल. दो रिव्यू है. ये रिव्यू कहाँ से लिया गया. बॉलिंग टीम वाइट के लिए गया. देखिए हेमंत गोड़ी साहब, तो चलिए जब रिव्यू का फैसला आएगा तब हम ज़रूर बताएंगे. नरेश ढोमे सर हम चर्चा करेंगे. कैसा लग रहा है आपको. पिछले साल से आप आरपीएल में शरीक हो रहे हैं. आरपीएल ये प्लेटफॉर्म जो खिलाड़ियों को दिया है, इसके बारे में आप क्या कहेंगे. निश्चित रायगड प्रीमियर लीग अलीकडे आपण पाहतो की गेले 4 वर्षापूर्वी जिल्हा स्तरावरती सुरू झालेली पहिली स्पर्धा आहे. या अगोदर तालुका स्तरावरती आपण अनेक स्पर्धा बघितल्या. रायगड प्रीमियर लीग सुरू झाल्यानंतर निश्चित मुंबईमध्ये मुंबई प्रीमियर लीग, नवी मुंबई प्रीमियर लीग, पलीकडे भिवंडी प्रीमियर लीग, तर या स्पर्धा देखील आपण बघितलेल्या आहेत. मात्र रायगड प्रीमियर लीग 2 वर्ष मी फक्त बाहेरून बघत होतो ही स्पर्धा. अशी इच्छा होती मनामध्ये की इथे यावं लागेल, यायचंही समालोचन करायला संधी मिळाली पाहिजे. गेल्या वर्षी ज्यावेळेस संतोष चौधरी सरांचा फोन आला, एक वाईट चेंडू आहे आणि मी खरं तर माझ्या तारखांची अवेलेबिलिटी बघितली सुद्धा नाही. त्यांचा फोन आला, त्यांना सरळ हो म्हणून सांगितलं. ॲक्च्युली काही तारखा मी ॲडजस्ट केल्या त्यासाठी, पण इथे आलो आणि जे प्रेम मिळालं त्याला निश्चित शब्द नाहीत माझ्याकडे. यावर्षी निश्चित तौर पर यही तो हमारे आरपीएल की क्रेज है कि हम नरेश ढोमे को भी लेकर आ सकते हैं इस मंच के ऊपर. आकाश तारेकर ने इस गेंद को खेला बैकवर्ड पॉइंट की तरफ. 1 रन जरूर मिलेगा. क्या मिलेगा दूसरा. आकाश तारेकर ने मन बना लिया है, मुझे 6 ओवर खेलना ही खेलना है. इस मैच को मुझे जीतना है क्योंकि ये मैच है उनके लिए डिसाइडर. पैंतालीस पे 3. ये बहुत ही बढ़िया. ऊंचाई ज्यादा है. क्या गेंद होगी आर पार स्टेडियम बाहर. आकाश तारेकर के बल्ले से एक और नंबर 6. टीम का टोटल पहुंच चुका है 51. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. नरेश ढोमे सर, एक सवाल मैं जरूर आपसे करना चाहूंगा. कई लीग्स आपने की है बतौर कमेंटेटर, कईयों की धुन आपने सुनी होगी, लेकिन रायगढ़ प्रीमियर लीग की ये धुन आपको कैसे लगी. निश्चित जबरदस्त धूण आहे आणि विशेष म्हणजे कायमस्वरूपी ती लक्षात राहते. ज्यावेळेस मी इथून गेल्या वर्षी गेलो होतो ना, ती सतत ती धूण अशी डोक्यात बसलेली होती. यावर्षी सुद्धा खूप एन्जॉय करतो मी आणि म्युझिक दर्जेदार आहे. तो निश्चित तौर पर 51 पे 3 आकाश तारेकर का एक बेहतरीन ऑन ड्राइव. छक्के का हमने देखा और ये ड्राइव किया उन्होंने, स्टीयर किया ऑफ साइड पर. 1 रन जरूर मिलेगा. दूसरा मिलता हुआ और आकाश तारेकर देखिए सिंगल्स को डबल्स में कन्वर्ट कर रहे हैं. खराब गेंद मिली तो 6 मार रहे हैं. इससे अंदाजा लगाया जा सकता है पूरी टेम्परामेंट के साथ आकाश तारेकर इस मैच को खेल रहे हैं. वो जानते हैं ये डिसाइडर मैच है उनके लिए. ये डिसाइडर मैच है. कवर्स में खेला. क्या यह गेंद होगी सीमा पार. तेजी से गेंद बाउंड्री के बाहर चली जाती हुई 4 रन. असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता. महाराज
जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार आणि बाजी प्रभूप्रमाणे खिंड लढवतोय तो आकाश तारेकर रॉयल कळंबोलीचा सेनापती. एक और आकाश तारेकर जिन्होंने मन बना लिया है 100 से ज्यादा रन यहां पर आने जरूरी है. पहले मैच में उनकी टीम ने बनाए थे 63 पे 3 ओवर समाप्त हो चुके हैं 4. आज काय कमालीचा खेळ आकाशातले तारे मोजायला लावलेत आज क्षेत्ररक्षकांना. देखिए ये जो स्लॉग प्रेक्षकांना स्वीप खेला है ना तारेकर. आकाश तारेकर ने, घुटना टेक, तमाशा देख, पोजीशन देखिए. दोबारा हम देखना चाहेंगे एक्शन रिप्ले, दोबारा देखना चाहेंगे जिस तरह से आकाश तारेकर पहले तो फ्रंट फुट पे आए थे, क्रीज के अंदर खड़े थे, फिर क्रीज के बाहर हुए और जो उन्होंने स्लॉग किया गेंद को वो देखने लायक था. और इसीलिए तो मैं कहता हूं ना 24 लाइव इवेंट अगर हमारे साथ हो तो और ज्यादा मजा आता है बतौर कमेंटेटर. तो जरूर आकाश तारेकर के जितने भी चाहने वाले हैं इस मैच को देख रहे हैं उनमें से अगर किसी ने चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो जरूर कीजिए. इस चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूले. आकाश तारेकर 8 गेंदों में 22 रनों की शानदार पारी. रोहित नागोजी समझा रहे आकाश तारेकर 2 ओवर में हमें कम से कम 30 रन तो बनानी ही है. 90 प्लस 30 रन बनाते तो 90 प्लस 93 हो गए और अगर कहीं ये 40 होते हैं तो 103. अगले 2 ओवर में 20 की औसत से अगर खेलती है आकाश तारेकर है तो मुमकिन है. और रोहित नागोजी ने भी काफी अच्छी बल्लेबाजी की है. पिछले दोनों मैच हमने देखे हैं. निश्चित काही काळ संघर्ष करावा लागला इथे रॉयल कळंबोलीला, पण जसं की आकाश तारेकरची बॅट क्लिक झाली ते महत्वाचं होतं. सुरुवातीला काही सिंगल्स त्याने घेतल्या होत्या, पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. आकाश तारेकर आपल्याला माहित आहे की तो पहिल्या बॉल पासून षटकार ठोकण्याची क्षमता ठेवतो. आज काहीतरी बिघडलं असं वाटलं होतं, एका बाजूने 3 विकेटही पडल्या होत्या, मात्र तिथून पुढे आकाशनं जे चौकार आणि षटकार खेळलेले आहेत आपण बघतोय स्कोअर कार्ड वरती 63 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कौस्तुभ मात्रे गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक एंड वरती रोहित नागोजी. वाह वाह रोहित, चेंडू आकाशामध्ये आणि निश्चित एक शानदार चौकार इथे आपल्याला बघायला मिळेल. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. हेलिकॉप्टर शॉट खरं तर खेळला होते तर रोहितनं, प्रसन्न पाटील मात्र चेंडूच्या हाईट रोखू शकला नाही, बाउंस रोकू शकला नाही. लेकिन देखिए एक बात के ऊपर मैं जरूर गौर फरमाऊंगा नरेश डोमे सर, प्रसन्न पाटिल को कैच के लिए ट्राई करना चाहिए था मेरे ख्याल से. जितना क्रिकेट मैंने देखा है टेनिस बॉल क्रिकेट को अगर आप बाउंस होने का मौका देंगे ना तो कभी आपके सिर के ऊपर से कभी आपके बगल से ये अजीबोगरीब शॉट लगाने की कोशिश की थी आकाश तारेकर ने. खेलना चाहते थे फाइन लेग की ओर. रोहित नागोजी ने ये कोशिश की थी. आकाश तारेकर नॉन स्ट्राइकर एंड पर थे क्योंकि इससे पहले वाली गेंद के ऊपर आई थी बाउंड्री. बघा तुम्ही रोहित अगोदर खरं तर इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला होता, नंतर तो मागे आला, बॅकफूटवरती खूप आला आणि शॉट त्याला त्यानंतर इम्प्रोवाइज करताना तो थर्ड मॅनला खेळायचा प्रयत्न केला, मात्र त्याच प्रयत्नात त्याचे पाय स्टंपला लागलेत आणि तो हिट विकेट झाला, अर्थात स्वयंचित बाद झालेला आहे. परत एकदा आपण स्क्रीनवरती दृश्य बघू शकतो. अशा विकेट खूप कमी वेळा बघायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला क्रीज लक्षात घेतली पाहिजेत. मी बऱ्याच वेळा बघतो की टेनिस बॉलचे क्रिकेटर गार्ड घेत नाहीत. गार्ड कशासाठी घ्यायचा असतो तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की तुमचा मिडल स्टंप कोठे आहे, म्हणजे तुमची मोमेंट लक्षात येते, तुम्हाला LBW होणार नाही याची देखील काळजी खेळाडूंना घेता येते. टेनिस बॉल क्रिकेटर मी बघितलं गार्ड घेताना खूप कमी खेळाडू गार्ड घेतात. त्याच्यानंतर जी तुमचा फुटवर्क असतो, लेदर बॉल क्रिकेट तुम्ही मोस्ट ऑफ फ्रंट फुटवरती खेळता, मात्र टेनिस बॉल क्रिकेट खेळायचं असेल, चेंडूच्या बाउन्सच्या खाली एक चेंडू जर ऑन दी टॉस खेळायचा असेल तर मागे जावं लागतं. बॅकफूटवरून जास्त मोठे फटके खेळता येऊ शकतात आणि अशा प्रयत्नामध्ये तुम्हाला स्टंप्स कुठे आहेत हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे. निश्चित तौर पर मनीष घरत ने इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन क्षेत्र पर अपना खाता खोला और टीम को पहुंचाया 68 के योगदान पर. आकाश तारेकर 8 गेंदों में 22 रन बनाए उन्होंने. 5वां ओवर चल रहा है, यानी कि आखिरी ओवर तक जो एक कप्तान को रुकना चाहिए उसकी जिम्मेदारी वो बखूबी निभाएंगे.
गेंदबाज कौस्तुभ इस ओवर की करेंगे अगली गेंद आकाश तारेकर के लिए। ये अच्छी गेंद थी, डॉट निकाला और देखिए ये डेथ ओवर है, स्लो ओवर्स है। यहाँ पे जितनी ज़्यादा डॉट गेंदों की परसेंटेज बढ़ाई जाएगी हरिओम डोले की तरफ से, उतना ज़्यादा 80 के करीब रोकने का उनको मौका मिल सकता है। ये अंदर की तरफ आई, ये टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई। एक्शन रिप्ले में हमने देखा थोड़ी सी ऑफ स्पिन अंदाज में, ऑफ कटर जिसे हम कहते हैं, वो ऑफ कटर हमें देखने का मौका मिला। यह एज लगा लेकिन यह एज काफी कारगर साबित होगा। डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। आकाश तारेकर 26 पर पहुंच चुके हैं, तो उनकी टीम रॉयल खलबोली 4 विकेटों के नुकसान पर 69। हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग। खूप लांब चेंडू होता शरीरापासून, जरी खेळला नसता तरी वाईड देखील मिळाला असता, मात्र चेंडूची छेड काढण्याचा प्रयत्न होता खरं तर यशस्वी 72 रन आ चुके हैं। पुन्हा रिप्ले आपल्याला बघायला मिळतोय स्क्रीन वरती आणि एक सुंदरसा चौका। थर्ड मॅन कडे कोणतीही संधी नव्हती, यष्टीरक्षकाकडे कोणतीही संधी नव्हती, 4 मिळणारच होत्या। कौस्तुभ मात्रे आकाशसाठी। ये इस ओवर की आकाश तारेकर के पारी का हो चुका है। 72 रन 5 विकेट के नुकसान पर रॉयल खलबोली। इसी तरह उन्होंने रन बनाए थे अपने दूसरे मैच में, विनर वर्सेस विनर मैच में, लेकिन वहां पर आया था जीवित मात्रे का तूफान। ये देखिए स्क्रीन पर डोलवी के समर्थक हमें नजर आ रहे हैं। स्क्रीन पर हमने देखा था डोलवी के समर्थक जो नाच रहे थे, झूम रहे थे आकाश तारेकर के विकेट के बाद। मुळीच नव्हता रे हरिओम डोलवी संघाच्या त्याला कारण आहे, कारण आकाश तारेकरचा बळी किती महत्वाचा आहे याची जाणीव फक्त डोलवीजलाच नाही तर इथल्या सगळ्या क्रीडा रसिकांना आहे। मनीष घरत बरोबर नवीन फलंदाज कोण येतोय बघूया। मात्र एक मोठी विकेट आहे आकाश तारेकरची, बॅट वरती बॉल मिडल ऑफ द बॅट होत होता, मात्र इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नात वरची कड लागली, परफेक्ट टाइम झाला नाही तो फटका आणि लॉंग ऑफला अत्यंत सुंदर कॅच पकडला गेला, झेल पकडला गेला। आकाश तारेकरचा एक मोठा बळी या ठिकाणी डोलवी संघाला मिळतोय आणि विशेष म्हणजे स्लॉग ओव्हर्स मध्ये ही विकेट अत्यंत धोकादायक होती। आकाश तारेकर मैदानामध्ये असल्यानंतर धावा वेगानं वाहतात, मात्र त्या धावांना मुरड आता कशी घालणार हे बघायचंय, कारण इतरही फलंदाज आपण पाहिलं होतं खूप खोलवर बॅटिंग आहे रॉयल कळंबोली संघाकडे। त्यातही त्यांचा या अगोदरच्या मॅच मध्ये ज्यानं जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला दाखवलेला आहे। मनीष घरत अजून मैदानामध्ये आहे। 72 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रोजेक्टेड स्कोअर स्क्रीनवरती आपण बघू शकता। 86 धावा 14.4चा सरासरीने स्कोअर सुरू आहे। हाँ, निश्चित तौर पर मनीष घरत ने इस गेंद को उठाया, लेकिन शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर एक आसान सा कैच और इसी के साथ मनीष घरत के बारे का दो ये आखिरी ओवर, आखिरी जो पन्ने हैं इस सत्र के वो अच्छे जा रहे हैं, आखिरी गेंदें अच्छी जा रही है हरिओम डोलवी के लिए। 5 गेंदों का खेल अभी भी इस सत्र का शेष। अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा वरची कड आणि तिथे मिड ऑफ न कोणतीच चूक केली नाही। सुंदर झेल आपल्याला बघितलाय, आपण बघितलाय। 72 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये रॉयल कळंबोली संघाच्या हरिओम डोलवी संघाविरुद्ध। तर आता आपण बघणार आहोत ज्या खेळाडूंचं नाव खरं तर येणं गरजेचं आहे, जे 2 खेळाडू मैदानामध्ये आहे। आम्ही कळंबोली संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपला
12th मॅन इथे असणं गरजेचं आहे. सहा गडी बाद 72 धावा. शेवटचे 5 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. रॉयल कळंबोली अजून किती मजल मारणार? ये देखिए बहुत ही बढ़िया खेला यहाँ पर गजानन ने, लेकिन एक और विकेट यहाँ पर ऐसा लग रहा है कि कैच लिया जा चुका है. गजानन बोधरे के पारी का 2 यहाँ पर देखिए 72 पे अब 7 विकेटें जा चुकी है. 72 पे 7 विकेटें जा चुकी है. रोका है 100 का आंकड़ा या फिर 90 का आंकड़ा हम सोच रहे थे 15 की औसत से आखिरी 2 ओवर में 30 रन, लेकिन जिस तरह से 63 के बाद महज 9 ही रन आए हैं. पिछली गेंदों का अगर हम हिसाब करें कुल मिला के इस ओवर की 2 गेंदें समाप्त हो चुकी है. ऑन हैट्रिक, बॉलर अब हैट्रिक के द्वार पर है, विकेट हैट्रिक के द्वार पर. कोणत्याही गोलंदाजासाठी निश्चित स्वप्न असतं हॅट्रिक. सकाळच्या सत्रामध्ये आपण एक हॅट्रिक देखील, मला तर काल एक हॅट्रिक बघितलेली आहे या स्पर्धेमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशा काही हॅट्रिक्स आपण पाहिलेल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये तब्बल 49, कसोटी क्रिकेटमध्ये 46, तर 41 T20 क्रिकेटमध्ये. इथे मात्र हॅट्रिक. देखिए क्या ओवर जा रहा है. आखिरी ओवर की पहली 3 गेंदें विकेटें भी मिली और डॉट गेंदें. और इसीलिए मैंने कहा था जितनी ज्यादा शॉर्ट टर्म क्रिकेट में 1 ओवर आपका खेल बनाती है तो 1 ओवर आपका खेल बिगाड़ती भी है. ये बनाया जा रहा है हरिओम ढोलवी के लिए खेल. इस ओवर के माध्यम से गेंदबाज सचिन पाटिल ढोलवी, इनके माध्यम से विकेट तो जा चुका है. 8वां विकेट जा चुका है. डॉट गेंद तो है जरूरी है. कुछ टेक्निकल इश्यू, शायद अंपायर्स का ये मानना है कि दोनों खिलाड़ियों को दौड़ना जरूरी था. आज या मंचावरती अशा अद्भुत कलाकारांचं आगमन होत आहे. आपल्या विभागाची शान असणारे गायक, अर्थातच कोलीकोपरचे गायक गणेशजी नाईक यांचं इथे आगमन होणार आहे. विशेष म्हणजे आपल्या स्पर्धेचे आयोजक, आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य मंगेशदादा वाकडेकर आणि प्रीतमजी टकले यांचं अत्यंत सुंदर बहारदार असं नवीन गाणं ज्यांनी आत्ताच लॉन्च केलेलं आहे ते सन्माननीय गायक गणेशजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे. रायगड प्रीमियर लीगच्या वतीनं, त्याचबरोबर अचानक मित्रमंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. मैदानामध्ये पहा एक शानदार षटकार. देखिए खुद की विकेट को इन्होंने छोड़ा था अपने साथी के लिए जब गेंद बल्ले पर नहीं आ रही थी, लेकिन अंपायर ने उन्हें कहा कि दोनों खिलाड़ियों को एक साथ दौड़ना जरूरी है. आपने सिंघम देखी होगी, वहां पर एक बात कही थी, कुछ भी करने का लेकिन मेरा ईगो हर्ट नहीं करने का. तो जैसे ही बल्लेबाज का ईगो हर्ट हुआ, उन्होंने गेंदबाज को बताया, आली रे आली, अतः तुझी बारी आली. तो ये होता है क्रिकेट में, कभी कभी ऐसा होता है जब दिल को ठेस पहुंचती है हमारे, तब हमारे दिल में भी ये ख्वाहिश पैदा होती है कि मैं कुछ करूं. छिंद्र पाटिल दूसरे सत्र में हमसे जरूर जुड़ेंगे, मेरी जगह वो होंगे और नरेश ढोमे, और वो दोनों एक दूसरे के साथ इस मैच का आखिरी सत्र. लेकिन यह वाइट बॉल आ चुका है. वाइट बॉल के जरिए 79 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष.
एक ही गेंद शेष है। मैं स्क्रीन पर देख रहा था। चैम्बो, थोड़ी जल्दबाजी होनी चाहिए आपके द्वारा। और ये 100 ओवर की आखिरी गेंद डॉट जा चुकी है। 80 रन बनाने हैं 6 ओवर में 36 गेंदों में। चलिए इन 80 रनों को बचाने की जो रॉयल कलंबोली कोशिश करेगी और जो बनाने की कोशिश करेगी हरिओम डोलवी, उसकी कहानी सुनेंगे हम मच्छिंद्र पाटिल सर और नरेश ढोमे के जुबानी। एक जबरदस्त मॅच आपण बघतोय. खरं तर डिसायडर मॅच आहे. अगोदरच प्रवीण दुगाडे सरांनी आपल्याला त्याची माहिती दिलेली आहे. डू ऑर डाय मॅच मध्ये आपण बघतोय रॉयल कळंबोलीला हरिओम डोलवे संघाविरुद्ध. तर एक चांगली संमिश्र इनिंग आपल्याला बघायला मिळाली. परेश कडकेनं 14 धावांची इनिंग खेळली. 6 चेंडूमध्ये भानुदास म्हात्रेनं चांगली साथ दिली. बराच वेळ 8 चेंडूमध्ये 18 धावा काढल्या. आकाश तारेकरनं आज पुन्हा एकदा आपलं स्किल दाखवलं, कौशल्य दाखवलं, प्रतिभा दाखवली. 10 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान दिलं. आदित्य मस्कर, रोहित नागोजी आणि मनीष घरत हे तिघही अपयशी ठरले आज. त्यानंतरही आपण पाहिला स्कोअर 79 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रसन्न पाटीलनं जबरदस्त गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये 21 धावा 2 गडी. तर कौस्तुभ मात्रेनं चांगली सुरुवात दिली होती, पण मात्र अखेर 2 षटकामध्ये 30 धावा 3 गडी त्याने टिपलेले आहेत. मात्र एका षटकामध्ये सचिन पाटीलनं 7 धावात 2 गडी घेतलेले बाद केलेले आहेत आणि जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन खरं तर दाखवलं. रोहन म्हात्रे ला जरी यश आलं नसलं तरी 21 धावा त्याला खर्च करावे लागलेले आहेत. तर बघायचं एकंदरीत पहिला गडी 18 धावसंख्येवरती, दुसरा 40, तिसरा 42, चौथा 67, 5वा 6वा आणि 7वा गडी 72 या धावसंख्येवरती बाद झालेले आहेत. एकूण धावफलकावरती 79 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये रॉयल कळंबोली. तर हरिओम डोलवी संघाला विजयासाठी हव्यात 80 धावा. 36 चेंडू 80 धावा. हे कॉन्टेस्ट मात्र जबरदस्त असणार आहे. संमिश्र मॅच आहे. स्कोअर असा काही छोटा नाही, म्हणजे अगदी रस्ता सहजपणे पार करावा एवढा छोटा स्कोअर नाही, एवढा सोपा स्कोअर नाहीये. नरेश ढोमे सर, थोडं थांबवतोय मी तुम्हाला. खरं तर माफी मागतो. आपले कोली कोपरचे जे गायक आलेत गणेश नाईक, त्यांची अनेक गाणी आहेत. RPL वर सुद्धा त्यांनी गाणी बनवली. आता त्याचं गाण्यांचं लॉन्चिंग होईल. पण त्यांची गाणी जर आपण पाहिली तर रायगड प्रीमियर लीगवर गाणं आहे गौराचा खरा पानाचा इरा, हे एक गाणं आहे त्यांचं. आई तुझी पालखी सजवली कोणी, त्याचबरोबर कोली प्रीमियर लीगवर गाणं आहे त्यांचं. गेजस कंपनीचं संघ यांच्यावर त्यांचं गाणं आहे. स्वर्गीय दिबा पाटील लोकनेते यांच्यावर सुद्धा त्यांचं गाणं आहे. आणि खरोखरच ज्यांच्याकडे कला असेल त्या कलेचं स्वरूप त्यांनी आता विस्तारलं आणि RPLच्या माध्यमातूनही हे गाणं आता लॉन्च होत आहे. गाणी लॉन्च होत आहे. आमचे ज्यांना भाऊ आम्ही म्हणतो, सुप्रसिद्ध गायक कोली कोपर गणेशजी नाईक. रायगड प्रेमी मंगेशजी वाकडेकर, प्रीतम टकले. गाणं लॉन्च झालंय. रायगड प्रीमियर लीग गाजतय शिरडोन पाड्यात. रायगड प्रीमियर लीग गाजतय शिरडोन पाड्यात. मंगेश वाकडी घराध्यक्ष हायलय फूल जोशात. मंगेश वाकडी घराध्यक्ष हायलय फूल जोशात. मंगेश वाकडी घराध्यक्ष हायलय फूल जोशात. मंगेश वाकडी घराध्यक्ष हायलय फूल जोशात.
भव्य क्रांतीवीर मैदान भव्य क्रांतीवीर मैदान आहे शिरडोन गावान आहे शिरडोन गावान अचानक मित्र मंडल करतय आयोजन हर्षान आयोजन हर्षान राकेश गायकवाड अध्यक्ष रायगड ग्रामीण संघात राकेश गायकवाड अध्यक्ष रायगड ग्रामीण संघात मंगेश वाकडीकर अध्यक्ष हायलय फूल जोशात 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 शुक्रिया प्रवीण जी, बहुत ही शानदार धुन यहाँ पर रायगढ़ प्रीमियर लीग के माध्यम से। रायगढ़ प्रीमियर लीग ये क्रिकेट नहीं बल्कि नशा है, ये नशा नहीं बल्कि जोर है और क्रिकेट का जोर हम कई दिनों से। बिल्कुल Yes, प्रवीण जी। सही कहा मच्छिंद्र पाटिल, ये फीवर है जो पूरे रायगढ़ में फैल चुका है। लेकिन कोली कोपर के जो हमारे सिंगर है गणेश नाइक, जिन्होंने ये जो गाने बनाए हैं मंगेश जी वाकड़ीकर और प्रीतम टकले, इनके ऊपर ये नया सॉन्ग आ चुका है। देखिए क्रिकेट के प्रति प्यार है मंगेश जी वाकड़ीकर का और लोगों का उनके प्रति जो प्यार है इस गाने की वजह से लोगों तक पहुंच चुका है। ओवर टू कमेंट्री बॉक्स। शुक्रिया प्रवीण जी। चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर 5:02। आज फैसला होगा इस मुकाबले में कि कौन जाएगा पर सुपर 16 में, यानी कि ये मुकाबला काफी अहम होगा। जो जीतेगा आगे बढ़ेगा, जो हारेगा यहाँ से 365 दिन फिर एक बार रायगढ़ प्रीमियर लीग के इंतजार में इंतजार करता रहेगा। ये बढ़िया मंजर रहा हमेशा से और कुल मिलाकर इस साल 32 टीमों को शरीक किया गया। 1 लाख नहीं, 2 लाख नहीं, बल्कि 5 लाख का पहला नगद इनाम जाएगा और सबसे बढ़िया ट्रॉफी। ये देखिए हमारा कमेंट्री बॉक्स दिखाया जा रहा है। मैं मच्छिंद्र पाटिल आपके साथ हूँ, नरेश जी में हमारे साथ है और वन मैन शो मंगेश जी वाकड़ीकर, जिनके माध्यम से यह प्रतियोगिता फल फूल रही है। संस्करण 4, बहुत ही शानदार एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट। अ वेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू प्रेजेंट हियर योर 2023 वेलकम, मोस्ट वेलकम एंड वार्म वेलकम एवरीवन। 6 ओवर का मुकाबला खेला जाएगा जीत के लिए 80 का लक्ष्य मैदान के ऊपर। क्या इस मुकाबले को जीतकर कौन सी टीम सुपर 16 में यहां पर शरीक होगी, इसका जवाब ढूंढेंगे आने वाले इस 6 ओवर में। बिल्कुल शांत माहौल है, दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम। सूरज हमसे लगभग विदाई ले चुका है और सन्नाटे में चलेगा ये मुकाबला। डोलवी टीम के कई समर्थक मैदान के अंदर है, उनका स्वागत करेंगे। रॉयल कोलंबोली के कई समर्थक मैदान के अंदर है, इनका भी सभी का स्वागत करेंगे। साकिब बल्लेबाज बिल्कुल तैयार। कुणाल, जिन्होंने पिछले मुकाबले में 50 रन बनाए थे, वही कुणाल मैदान के अंदर वार्म अप करते हुए बिल्कुल तैयार है। बढ़िया क्रिकेट रहा उनके ओर से पिछले मुकाबले में और उस क्रिकेट की उम्मीद आज भी प्रसन्न पाटिल उनसे करेंगे, क्योंकि ये मुकाबला उनके लिए जियो या हारो, जीतो या हारो, करो या मरो की स्थिति में मैदान के ऊपर। गेंदबाज बिल्कुल तैयार। आकाश तारेकर की पहली गेंद, इस बार गेंद को खेल जमीन के ऊपर खिलाड़ी वहां पर मौजूद है। बिल्कुल अंपायर के पीछे गेंद को फील किया गया, यहां से मिलेगा 1 रन का इजाफा होता हुआ। दोनों बल्लेबाज काफी शातिर मैदान के ऊपर हर गेंद का जायजा लेते हुए, जानते इस मुकाबले की गरिमा को, जानते इस प्रतियोगिता की गरिमा को। 32 टीम में शरीक होना और रायगढ़ प्रीमियर लीग खेलना, यह अपने लिए बहुत गौरव की बात है। प्रवीण जी ने पिछले मैच में कहा था कमेंट्री के तहत कि रायगढ़ प्रीमियर लीग की जर्सी पहनना यह भी गौरवशाली बात है और रायगढ़ प्रीमियर लीग की जर्सी पहनकर क्रिकेट खेलना नरेश जी, उससे भी बेहतरीन बात है मैं कहूंगा। आकाश तारेकर अच्छी बल्लेबाजी की, अच्छी कप्तानी निभाई आकाश ने, वही आकाश मैदान के गेंदबाज के लिए बिल्कुल तैयार। P1 में फील्ड में रचना में थोड़ा सा तब्दीली और बदलाव करते हुए, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज दाएं हाथ के बल्लेबाज बीच मैदान के पास। स्टार गेंद पर अब होंगे बल्लेबाज संदेश गोनले। ये देखिए बहुत ही बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, क्या नजाकत थी, कदमों का इस्तेमाल शानदार था, तकनीकी तौर पर खेला हुआ शॉट था। गेंद सीमा पार, पहला चौका बल्ले से निकलता हुआ। रही है कि चौके से खाते की शुरुआत करते हैं, स्ट्रॉन्ग अपील, लेकिन विकेट कीपर वापस थोड़े से हड़बड़ाहट मचती हुई और यहां से अंपायर की उंगली आसमान को दिखाती हुई, फिंगर गोज बाय अंपायर, यस इज गॉन, एब्सोल्युटली गॉन। लौटना होगा बल्लेबाज को, पहला विकेट मैदान से बाहर। बिग विकेट, यस बिग ब्लो। केलंय सामने
या स्पर्धेचा शिस्त या स्पर्धेचा सर्वात मोठा पाय आहे हे लक्षात असू द्या. ट्रांसपेरेंसी एंड डिसिप्लिन ह्याच्यावरती जी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिलते इसलिए किसी भी खिलाड़ी से गुजारिश है कि आपको यहाँ पर अनुमति नहीं है. जो फैसला करेंगे यहाँ पर मंगेश जी वाकडेकर सर है, उनके साथ यहाँ पर अंपायर भी मौजूद है. नरेश जी, मैंने पहले जिक्र किया था कि रायगढ़ प्रीमियर लीग का जो खुमार है, नशा है, हम देखते हैं कि सुबह से 5,000 6,000 से दर्शक ऑनलाइन के जरिए यूट्यूब के जरिए प्रतियोगिता देखी जा रही है. और कल 24 इवेंट्स लाइव ने इस प्रतियोगिता के लिए कल 4K कैमरा लाए थे, जिस कैमरे की कीमत 5-5 लाख रुपए है. और नॉट आउट, यस इट इज नॉट आउट, इज नॉट आउट. अंपायर का फैसला हो चुका है यहाँ पर नॉट आउट का. बहुत ही शानदार, बहुत ही शानदार. ये आलम होगा मैदान के अंदर. फैसला हो चुका है, किसी भी बात की बहस नहीं है. मुकाबले को आगाज किया जाए. फैसला हो चुका है. डोली टीम के समर्थक से गुजारिश है शांति से मुकाबले को देखे. आप कितना भी चिल्लाओ, कितना भी जोश मनाओ, लेकिन मैदान से बाहर मैदान पर जाने की आपको अनुमति नहीं है. यस मंगेश जी वाकडेकर, आपको यहाँ पर अंदर बुलाया जा रहा है अंपायर की ओर से. रायगढ़ प्रीमियर लीग का यह शानदार कुमार आउट, इस आउट की वजह यहाँ पर बताएंगे हम आपको बिल्कुल अंपायर की ओर से कि जो खिलाड़ी दौड़ रहे थे बिट्टो के बीच में दौड़ रहे थे या नहीं है, इसके लिए यहाँ पर फैसला किया जाएगा. उसके बाद आपको मंगेश जी वाकडेकर ने कहा कि नॉट आउट, अंपायर ने कहा कि आउट. इसके बाद इसके ऊपर बिल्कुल अमल किया जाएगा. नॉट आउट, नॉट आउट. फैसला हो चुका है, खेल को जारी किया जाए. यस अंपायर ने अपने फैसले को पीछे लिया. मुकाबले को आगाज करना है, बिल्कुल आगाज करना है. रॉयल कोलंबो प्लीज. अंपायर ने अपने फैसले को पीछे लिया है. आकाश, आप अकेले आ सकते हो, सभी को मत लेके आना. कप्तान यहाँ पर यदि आयोजकर्ता से आप बातचीत करना चाहते हैं उनसे अनुमति ले और आप उनसे बात कर सकते हैं. 32 टीमें इस प्रतियोगिता में इस साल शरीक की गई यहाँ पर, क्योंकि रायगढ़ प्रीमियर लीग का खुमार इस प्रकार का है कि कई ऐसे टीम के फ्रेंचाइजी है जो टीम को लेना चाहते हैं. ये आकाश. अतिशय जबरदस्त स्पर्धा रायगड प्रीमियर लीग आता पुढे जाते. अभिमान आहे रायगड प्रीमियर लीग आणि रायगडच्या सुपुत्रांचा, शिरढोणच्या सुपुत्रांचा, ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये मोठा ठसा उमटवलेला आहे, मोठं कार्य केलेलं आहे, मोठी झेप घेतलेली आहे. आणि त्यापैकीच एक व्यक्तिमत्व जे शिरढोणचे सुपुत्र आहे, जीवन मुकादम. सनरायझर्स हैदराबाद या संघाने त्यांना 2013 साली आपल्या संघाकडे ठेवलं होतं. IPLच्या ऑप्शन मधून 10 लाख रुपये हे जीवन मुकादम यांना मिळाले होते. IPLचा नाही, रायगडचा पहिला मुलगा आहे ज्यानं IPL मध्ये जो सिलेक्ट झाला. याबद्दल निश्चित जीवन मुकादम यांचा आपल्याला अभिमान आहे. आणि विशेष म्हणजे आजही जीवन मुकादम अत्यंत दर्जेदार क्रिकेट खेळतायत आणि त्यांनी नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचं सुद्धा या ठिकाणी सुरू केलेलं आहे. वाकड पुणे या ठिकाणी क्रिक 9 स्पोर्ट्स अकॅडमी जीवन मुकादम यांनी सुरू केलेली आहे. क्रिक 9 इव्हेंट मॅनेजमेंट देखील सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. जरूर काही होतकरू खेळाडू असतील, लहान मुले असतील तर त्यांनी क्रिक 9 स्पोर्ट्स मध्ये ऍडमिशन्स घ्या आणि आपलं उज्ज्वल करिअर बनवा. जीवन मुकादम हे शिरढोणचे आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हो, निश्चित खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मी म्हणेन नरेशजी, कारण IPL मध्ये सिलेक्ट होणं इट्स नॉट इझी. यू हॅव टू डू व्हेरी हार्ड वर्क. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते केले त्यांनी, त्याबद्दल त्याचे कौतुक करू. आपण जेवढं करावं तेवढं कमीच आहे. आणि रायगड प्रीमियर लीगचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ही स्पर्धा भरवणं, कारण सर्व जिल्ह्यात घडवणं, एका व्यासपीठावरती आणणं एवढं सोपं नाही. इट्स नॉट इझी टास्क. बट
मंगेशजी वाकडेकर ही हॅज डन व्हेरी वेल सिन्स फॉर लास्ट 4 इयर्स. खूप चांगलं काम त्याच्या माध्यमातून, कारण प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपीठात आणणं, त्यांच्यासाठी टीम बनवणं, फ्रँचायझी शोधणं. कारण यावर्षी 32 संघ का खेळवले त्याचं एक कारण आहे, कारण मागच्या वर्षी एवढे संघ नव्हते. मात्र काय होतंय की भरपूर संघ मालक इच्छुक असतात संघ घेण्यासाठी, त्यांना मिळत नाहीये, आणि ही बाब लक्षात घेतली आणि त्यानंतर मात्र यावर्षी 32 संघांना. येस, दोन्ही पंचांना विनंती, आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये डिस्कशन होईल. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. मी मगाशीच म्हटलं होतं, ट्रान्सपरन्सी अँड डिसिप्लिन आर द मेन पार्ट ऑफ दिस टुर्नामेंट. सो प्लीज कॉपरेट विथ अस. बरीच आपण ह्याच गोष्टी चर्चा करत होतो की रायगड प्रीमियर लीग असो, फार मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय लिंकच्या माध्यमातून, यामध्ये खेळूंचा फार कस लागतो. आपली निवड होईल ना होईल, आपला परफॉर्मन्स कसा असावा यासाठी वर्षभर खेळू सराव करत असतात. आणि हे कारण आहे, जेव्हा तुम्ही रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या व्यासपीठावरती खेळता, तुमचा अनुभव वाढतो, त्यानंतर तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स देखील निर्माण होतो. आणि जर तुम्ही ते चमकला, तुमची कामगिरी चांगली झाली, तर तुम्हाला मात्र मोठे मोठे व्यासपीठ सहज उपलब्ध होऊ शकतात. काय म्हणाल नरेश सर ह्या निश्चित हा प्लॅटफॉर्म येणाऱ्या खेळाडूंसाठी अत्यंत गरजेचा आहे. मी अगोदरही त्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तुम्ही बघा, इथे तुम्हाला टीम मिळते, एखाद्या टीममध्ये चान्स मिळतो. मगाशी राज सावंत सारखा खेळाडू चमकला, खालच्या क्रमांकावरती आला, ताबडतोड फलंदाजी केली, सहज तो नजरेत येतो आणि पुढे त्याला एखादा ब्रेक मिळू शकतो. मोठ्या संघातून आला, पुन्हा कामगिरी चांगली झाली तर तो खेळाडू निश्चित पुढे पुढे जात राहतो. तर त्यासाठी प्रीमियर लीग हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मंगेशदादा वाकडेकर यांचं मी भरपूर कौतुक करेल की अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी या स्टेजच्या माध्यमातून मिळालेली आहे. खरं तर मी रात्री मंगेशदादांशी चर्चा करत होतो, या मातीचा गुण आहे. या मातीतून खरं तर क्रांतिकारक, सशस्त्र क्रांतीचे जनक, भारतामध्ये जर सर्वात पहिला इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव कोणी केला असेल तर ते आहे क्रांतीवीर वासुदेवजी बळवंत फडके. त्यांचे आजोबा देखील कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांच्या अगोदरच्या पिढ्यांमध्ये देखील पराक्रम होता आणि त्यामुळं ती पराक्रमाची एक ओळख आहे शिरडोनची. निश्चित आणि तीच नरेश पुढे सर अनेक खेळाडू, अनेक व्यक्ती पुढे घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे वासुदेवजी बळवंत फडके यांचा जो पराक्रम होता तो दैदिप्यमान होता, दिपवणारा पराक्रम होता. आणि क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर यांना ज्यावेळेस कळलं की वासुदेव बळवंत फडके यांचं गाव शिरडोन आहे, ते इथे आले, इथली माती कपाळाला लावली, या पराक्रमी मातीची ती ओळख आहे. आणि त्यानंतर निश्चित स्वातंत्र्यासाठी क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा मोठं काम केलेलं आपण पाहिलेलं. कारण ह्या मातीतून आलेला व्यक्ती निश्चित पुढे जाऊन मोठी झेप घेऊ शकतो, ही या मातीची ओळख आहे. आणि आज क्रिकेटच्या खेळाडूंना याच मातीवरती रायगड प्रीमियर लीग खेळण्याची संधी मंगेशदादा वाकडेकर यांच्या माध्यमातून प्राप्त होते. नरेश सर, एक गोष्ट मला निश्चित चर्चा करावीशी वाटते की रायगड क्रिकेटमध्ये आपण सध्या पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट, यांचं देखील रोल फार महत्त्वाचा आहे. काल या स्पर्धेमध्ये 4K कॅमेरे यूज करण्यात आले, ज्या कॅमेऱ्याची किंमत 5-6 लाख रुपये. तर ह्याला तुम्ही कशा नजरेनं पाहता, याबद्दल काय म्हणाल? तुम्ही कॅमेऱ्याची किंमत सांगितली पण तुम्ही लेन्सची किंमत नाही विचारली की नाही सांगितली. कॅमेरा कदाचित स्वस्त मिळेल पण लेन्स त्याच्यापेक्षाही जास्त महाग असतात. आणि तुम्ही इथे कॅमेरा आपण वापरतो, बघितलं किती मोठमोठ्या लेन्स आहे, 10-10 लाखाच्या लेन्स वापरले जातात, 4K कॅमेरेज वापरले जातात. उन्हाताणात आमचे कॅमेरामन ते शूट करतात आणि टेक्निशियन तिथे सगळ्या गोष्टींवरती व्यवस्थितपणे चित्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. हे म्हणजे खरं तर नरेश सर, क्लिष्ट आहे. ओव्हरऑल क्रिकेट एक सूक्ष्म पाहिलं जातं. जसं आपण सूक्ष्मदर्शिकेचा वापर करून पहिल्यांदा मी मराठी स्कूलमध्ये असताना आम्हाला दाखवायचं अमिबा, त्यांचा छोटा आकार असतो, त्यासाठी सूक्ष्मदर्शिका कशी वापरली जाते, त्याच पद्धतीने सूक्ष्म क्रिकेट टिपलं जाते मैदानावरती. आणि तुम्ही बघितलं असेल त्यांचं ते वायरचं जंजाळ बघितलं ना तुम्ही, तर एखादा माणूस असा अडबडून जाऊ शकतो. या ठिकाणी पंचांनी ॲब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड म्हणजे क्षेत्ररक्षकांना अडथळा केला तुम्ही तर फलंदाजाला बाद देण्याचा अधिकार आहे. आणि हे क्रिकेटच्या नियमात आहे, त्यामुळं त्यामध्ये वायोगा असं काही नाही आहे. तुम्ही नियम आहेत, नियम समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नियमातले अत्यंत बारकावे आहेत ते समजावून घेणं गरजेचं आहे. आणि पंच जे आहेत ते निष्णात आहेत, त्यांना सगळ्या नियमांची माहिती आहे, सगळे बारकाईने पंच त्या नियमांचा वापर करतायत. आणि निश्चित प्रकारे तुम्हाला माहिती आहे इंजमाम उलक
एकदा असा बाद झाला होता ऍबस्ट्रक्टिंग टू द फील्ड. अरे सर, one minute, आता हा. काय झालंय, पूर्वी हँडल द बॉल एक नियम होता, तुम्हाला माहित असेल. आता तो कमी केलेला आहे, म्हणजे तो नियम नंबर दिसत नाही तुम्हाला, परंतु ऍबस्ट्रक्टिंग टू द फील्ड एक मिनट, बल्लेबाज आउट दिए जा चुका है, आपको बाहर होना होगा. यहाँ से फैसला हो चुका है, बल्लेबाज को आउट करार दिया जा गया है और आपको बाहर आना पड़ेगा प्लीज, क्योंकि यहाँ पर कई डिस्कशन हो चुके हैं. कई डिस्कशन के बाद आपको यहाँ पर ये फैसला सुनाया गया और आपको आउट करार दिया गया है, तो आपको बाहर आना होगा. बहुत बहुत शुक्रिया. सभी खिलाड़ी काफी डिसिप्लिन है, हमें काफी अच्छा सहयोग भी देते हैं, हम आपका बिल्कुल शुक्रिया अदा करना चाहेंगे. ये रायगढ़ प्रीमियर लीग का खुमार है, नशा है. मैंने कहा था कि ये ज्वर है, क्योंकि दुनिया के कोने कोने में रायगढ़ प्रीमियर लीग में खिलाड़ी शरीक होते हैं और कई डिस्ट्रिक्ट से खिलाड़ी को यहाँ पर एक ही प्लेटफॉर्म पर लाकर खड़ा कर दिया जाता है, जिसकी चर्चा पूरे हिंदुस्तान में की जाती है. वो है रायगढ़ प्रीमियर लीग. यस नरेश सर. निश्चित. आणि ज्यावेळेस तुम्ही दर्जेदार पंच हायर करता, त्यावेळेस निश्चित प्रकारे अशा काही डिसिजन्स तुम्हाला बघायला मिळतात. प्रथम दर्शनी तुम्हाला ते आश्चर्यचकित वाटतं की अरे हा कसा काय आउट, परंतु क्रिकेटचे नियम सांगतात आणि नियमानुसार फलंदाज बाद दिला जातोय. यस, मुकाबले को आगाज करें. विचार अब कोई इथं बहस आलेला नहीं होगी, बल्लेबाज को आउट करार दिया गया है और विजिबिलिटी की यहाँ पर कोई भी कंप्लेंट्स नहीं चलेगी, क्योंकि अंधेरा हो रहा है. मुकाबले को आगाज किया जाए. चलेंगे नरेश सर, चर्चा भी बरकरार रखेंगे. फिलहाल चलेंगे मैदान के अंदर. माहौल काफी ठंड है, लेकिन मैच का माहौल काफी गर्म है, क्योंकि मुकाबला जो जीता वो सिकंदर, जो हारा प्रतियोगिता के बाहर, जो जीतेगा यहाँ पर सुपर 16 में शरीक किया जाएगा और जो हारेगा उनको यहाँ से अलविदा करना होगा. ये मुकाबला काफी बड़ा होगा. चलेंगे मुकाबले की तरफ, रुक करेंगे. अंपायर का फैसला हो चुका है, बल्लेबाज को आउट करार दिया और पहला विकेट मैदान से बाहर, यानी कि गेंदबाज के लिए यहाँ पर टीम के लिए बड़ी सफलता होगी और मुकाबले को हम आगाज करेंगे. मंगेश जी वाकड़ेकर, जिनका जे प्रतियोगिता का ऑर्गेनाइजेशन हम देख पा रहे हैं, अचानक की मित्र मंडल और उनकी पूरी टीम उनके साथ लगातार. हमारे संतोषजीत चौधरी होंगे, उसमें हमारे कमेंटेटर, बेहतरीन कमेंटेटर, हिंदी की मिसाल हमारे प्रवीण जी दुगाड़े सर होंगे. उनका भी बेहद काफी बड़ा साथ होता है इस प्रतियोगिता को सफल बनाने में. सभी का स्वागत करेंगे फिर एक बार लॉर्ड चैन क्रिकेट की दुनिया में. टीम का स्कोर सुदर्शन में बताएंगे. टीम का स्कोर है पारी का पहला और प्रगति पर बल्लेबाज आउट हो चुके हैं. यहाँ पर संदेश गोंदली मैदान के बाहर जाते हुए, नए बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करते हुए तीसरे नंबर के पायदान के ऊपर आते हुए निमेश बल्लेबाजी के लिए बिल्कुल तैयार. शाम का मौसम, ठंडी हवा, दर्शकों से कचाकच बराबर स्टेडियम, ठंड हवा बहती हुई और क्या माहौल मैदान के ऊपर. ऐसा लग रहा है नरेश सर कि हम नाइट टूर्नामेंट की कमेंट्री कर रहे हैं. डे नाइट टूर्नामेंट का जो फॉर्मेट रहता है, 3 के बाद प्रतियोगिता को जारी किया जाता है, उसी अंदाज में माहौल मैदान के अंदर. दोनों टीम के कप्तान से मेरा अनुरोध होगा कि किसी भी हालत में मैच को खत्म किया जाएगा आज ही, चाहे अंधेरा हो या चाहे कुछ भी हो. उसके लिए रिस्पॉन्सिबल आप होंगे, उसके लिए ऑर्गेनाइज कमेटी किसी भी तरह की जिम्मेदारी नहीं लेगी. इस बात पर गौर करें, समय की अहमियत रखिए और मुकाबले को आगाज कीजिए. आपण सर, ज्या नियमाकडे मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतो, 37व्या क्रमांकाचा नियम आहे क्रिकेटमध्ये, ऍबस्ट्रक्टिंग टू द फील्ड. यस, फुल टॉस गेंद खेल दिया, गेंद को सीमा पर सीधा 6 रन. कमाल की टाइमिंग, नजाकत थी, जगह बनाकर शॉट को खेल दिया. फुल टॉस गेंद थी, उसको सही नतीजा दिया. 6 रन नरेश सर. या अगोदरच्या सामन्यातला सामनावीर आहे. अर्धशतक मात्र 12 चेंडूमध्ये फटकावलं होतं ते कुणाल घरत्न आणि आल्या बरोबर त्याने षटकार. समय ऑन द राइज खेला, गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद, थोड़ी सी बड़ा मस्ती हुई, 1 रन जरूर मिलेगा. ये होगा दबाव इस मुकाबले का. नरेश सर, कई वक्त हमने देखा कि दबाव में गलतियों की गुंजाइश ज्यादा होती है, इसके लिए ठंडे दिमाग से खेलो. जो भी खेलना है सोच विचार करके खेलो और जो भी करना है ठंडे दिमाग से करो, क्योंकि ठंडा दिमाग जितना काम करता है उतना गर्म दिमाग कभी काम नहीं करता. और यहां से मिलेगा 1 रन का इजाफा हुआ. आकाश तारेकर ने देखा कि बल्लेबाज रूम बना रहे अपने लिए, उन्होंने छक्के चौके की कोशिश पहले बार की थी, इसके बाद आकाश ने उनको थमाया. यही आकाश की चेतावनी, यही आकाश की गेंदबाजी. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ सुदर्शन में बताते हुए टीम का स्कोर बनता हुआ 12 बिना 1 विकेट के नुकसान के ऊपर. पारी का पहला ओवर प्रगति पर. आपकी बार ड्राइव किया, गेंद को खिलाड़ी बिल्कुल मौजूद, मिड ऑफ के ऊपर सलकेदार के गेंद को फील्ड किया, लेकिन गति बल्लेबाज के बीच में बहुत अच्छी थी. पहले से तय किया था कि रन को पूरा करेंगे और क्या हुआ समापन. 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. जीत के लिए 80 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. कौन बनेगा सुपर 6 में, क्वालिफाइज का जवाब ढूंढेंगे आने वाले 5 ओवर में. लेकिन जिस प्रकार से मुकाबला खेला जा रहा है, दोनों टीमों का लक्ष्य जीत है, दोनों टीमों में अंदर जोश है, जुनून है, जज्बा है. ये देखिए इक्विलेशन ऑन द स्क्रीन बोर्ड, 30 डिलीवरीज एंड 67 रन टू विन फ्रॉम 13 डिलीवरीज. बहुत ही शानदार मुकाबला. यस, टीम मीटिंग ज्यादा नहीं करनी है आपको.
आकाश तारेकर इस बात पर गौर करें क्योंकि अंधेरा होगा आयोजकर्ताओं के हेलो. से हमें सूचित किया जरा जाएगा. एक स्वागत सोहळ्याकडे आपण वळतोय मच्छिंद्र पाटील सर आणि नरेश ढोबे सर. तर ज्यांनी खरोखरच जी गाणी रचली गणेश नाईक आमचे गायक कोली कोपरचे त्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. श्री मंगेशजी वाकडीकर RPL विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जातं आहे. ज्यांनी या RPLवर गाणी रचली मंगेश वाकडीकर यांच्यावर गाणी रचली आणि अनेक गाणी ज्यांनी गायली असे गायक गणेश नाईक यांचा सन्मान गजानन घरच माजी उपसरपंच शिरडोन आणि विद्यमान RPL अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. फुल टॉस गेंद ताकत का इस्तेमाल जरूर किया लेकिन गैप नहीं ढूंढ पाए. नतीजा आपके सामने 1 रन का इजाफा होता हुआ. मजा आएगा खेल का. जैसे जैसे खेल आगे बढ़ेगा दर्शकों में बेताबी तो बढ़ती रही इस मुकाबले में और ये मुकाबला काफी संगीन और शानदार होगा. हम उम्मीद करते हैं कि ये मुकाबला अंतिम ओवर में आएगा और अंतिम गेम पर आकर छूटेगा. ऐसी हम उम्मीद रखते हैं इस मुकाबले से. यस प्रवीण जी. सुना सुना क्रिकेट हमें अच्छा नहीं लगता. जब चीखों से गूंजता है मैदान, दर्शकों से चीखे गूंजते तब क्रिकेट का मजा काफी दुगना होता है. ये अक्सर क्रिकेट में हमने देखा है. यानंतर सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते चिंचवण आत्माराम घरात शुभ कार्यामधील निवेदक आणि अचानक मित्रमंडळाचे हितचिंतक यांचं स्वागत केलं जाईल. आदित्य मस्कर का गेंदबाज है. हालांकि उसका इस्तेमाल किया P2 में. बढ़िया शॉट. रूम दिया अपने आपको. क्लास टाइमिंग. ग्रेट शॉट. गेंद सीमा पार. सीधा 4 रन. डीजे आपको रुकाना है. प्रवीण सर कंटिन्यू. यानंतर हर्षाली स्पोर्ट्सचे मालक गौरव पाटील वाघिवली यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ये है मंगेश वाकड़ेकर की पैनी निगाह. सभी अतिथि गणों का सम्मान करना, उनको यथोचित सम्मान कर कर उनको जो इज्जत बख्शी जाती है वो कमाल की होती है रायगढ़ प्रीमियर लीग में. इसीलिए तो रायगढ़ प्रीमियर लीग आज सभी के गले की ताईद बन चुकी है. सीजन संस्करण 14 पर मंगेश जी वाकड़ेकर के माध्यम से चलती हुई रायगढ़ प्रीमियर लीग का कुमार. बढ़िया शॉट. कमाल की टाइमिंग. नजाकती शॉट में कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है. एक्स्ट्रा कवर को चीरते हुए सीधा 6 रन. गावा गावा स्कोर यहाँ पर पहले ओवर में रन नहीं बने थे लेकिन दूसरे ओवर में रनों का सिलसिला जारी हो चुका है. पहले ओवर में विकेटों का सिलसिला था लेकिन इस बार शानदार बल्लेबाजी. 24 टीम का स्कोर. मजा आएगा खेल का. नरेश सर. निश्चित कुणाल घरत असा खेळाडू आहे की तो केव्हाही चौताळून उठू शकतो, केव्हाही दंश करू शकतो आणि मी मगाची इनिंग बघितलेली त्याला दंश करायला फार आवडते. काय जबरदस्त शॉट त्याने खेळला. या अगोदरही खेळला आणि अजूनही तो खेळेल. कुणाल खेल रहे 18 पर. 5 गेंद का इस्तेमाल किया. सीधे बल्ले से खेला हुआ शॉट था. गेंद जारी है बिल्कुल ऑर्थोडॉक्स लॉन्ग में. खिलाड़ी वहां पर मौजूद. 1 रन पूरा किया. दूसरी की तमन्ना थी. थ्रो यहाँ पर थोड़ा सा वाइड इश्यू हुआ जिसके कारण 2 रन कुणाल ने यहाँ पर बिल्कुल आसानी के साथ जुड़ा है. कुणाल एक अच्छी क्रिकेटर है. हालांकि उनकी रनिंग बिटवीन द विकेट भी अच्छी रहती है. पहले से तैयार थे. शॉट खेलने के बाद 1 रन की तमन्ना पूरी की. दूसरे के लिए कॉल भी किया था और बल्लेबाज ने उनका बखूबी साथ दिया. टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता हुआ. फुल स्कोर में 26 1 विकेट के नुकसान के भरपाई का दूसरा ओवर प्रगति पर. 6 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलंय कुणाल घरतनं. काय खेळाडू आहे हा. या अगोदर अर्धशतक, आज पुन्हा एकदा. अच्छा ड्राइव. बहुत ही शानदार ड्राइव. गैप शॉट का सिलेक्शन. नाइस दैट. दैट्स अ सॉलिड बॉल. क्रैशिंग शॉट इनटू द गैप. देयर इज नो चांस फॉर द स्टॉपिंग दैट एंड दैट्स अ ब्यूटीफुल शॉट फ्रॉम द कुणाल. दैट्स अ 4 रन्स. यही कुणाल पिछले साल वीर मराठा जोए टीम में खेल रहे थे और ओपनिंग करते थे. वही कुणाल मैदान. देखिए नजाकत. नाइस दैट. दैट्स अ सॉलिड बॉल. क्रैशिंग शॉट. व्हाट अ वंडरफुल शॉट फ्रॉम द बैट्समैन एंड दैट्स अ 4 रन्स. लेदर बॉल क्रिकेटचा अत्यंत चांगला फायदा त्याला होतोय. फुटवर्क चांगला आहे. चेंडूचा मेरिट वरती तो खेळतोय आणि त्यामुळेच इतकी सुंदर फलंदाजी आम्ही बघतोय. ग्रेट बैटिंग. लवली शॉट. ड्राइव किया इस गेंद को. हालांकि कुणाल में जितना आक्रामक रवैया अपनाने की क्षमता है उतना संयम भी बरतते.
ये भी इस बात पर हम गौर करना चाहेंगे। जैसे ही उन्होंने अंपायर से पूछा कितनी गेंद बची है, अंपायर ने कहा कि 1 गेंद बची है, उन्होंने सिंगल लेकर स्ट्राइक को अपने खेमे में रखा। ओवर का बाद समापन 80 का पीछा करती हुई टीम 2 ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 31 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। नरेश सर, कितना शानदार माहौल, पंछी अपने घर की तरफ लौटते हुए यहाँ पर ये शानदार समा, तेज हवा बहती हुई और खूबसूरत आलम में चलता हुआ ये बखूबी शानदार मुकाबला, आज के इस प्रतियोगिता का अंतिम मुकाबला। टीम मीटिंग ज्यादा ना करे, आयोजकर्ताओं की ओर से आपको सूचित किया जा रहा है 4 ओवर का खेल अभी भी शेष है। जीत के लिए 49 रन की आवश्यकता। देखिए जरा किसमें कितना दम है। क्या इस मुकाबले को जीतकर रॉयल कोलंबोली आगे बढ़ पाएगी, या इस मुकाबले को हरिओम डोलवी लगातार दूसरा मुकाबला जीतकर इस प्रतियोगिता में क्या जीत का परचम लहरा पाएगी? एक कई सवाल पूछे जा रहे हैं और इनके सवाल ढूंढेंगे आने वाले 24 गेंदों में। निश्चित क्रिकेटची मॅच म्हटलं की अनिश्चितता आपण बघत असतो आणि या मॅच मध्ये देखील तशीच अनिश्चितता आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहे. किंवा गेम चेंज करायचं आहे दोन्ही संघांना खूप चांगलं माहिती आहे. एका बाजूला आकाश तारेकर सारखा संघनायक आहे, दुसऱ्या बाजूला प्रसन्न पाटील सारखा संघनायक आहे, एक युवा संघनायक विरुद्ध अनुभवी संघनायक. कल्पेश ठाकुर बामुंडनगर के गेंदबाज यहाँ पर आते हुए, लेकिन गेंद को पॉइंट के ऊपर शानदार फील्डिंग। ये होना चाहिए नरेश सर जी, जब गेंदबाज सबको दाव पर लगाकर गेंदबाजी कर रहा है, सब कुछ दाव पर लगाकर उफान पर गेंदबाजी कर रहे हैं, तो फील्डरों का सहारा मिलना लाजमी होता है। और ये सहारा जब मिलता है तो गेंदबाज का आत्मविश्वास और मजबूत होता है, अच्छी गेंदबाजी करने का और प्रयास कर सकता है। मी बघत होतो भानुदास तिथे होता बॅकफुट पॉइंटला, ज्यावेळेस चेंडू त्याचा टप्पा पडला एकदम पुढ्यात आणि बाहेर निघत होता, परंतु त्याने ओळखलं होतं की चेंडूच्या लाईन बरोबर वेगाबरोबर तो गेला काही 2 पाऊल आणि अलगद चेंडू हातामध्ये त्याने घेतला. इतकी लवकर त्याने स्पीड मेंटेन केलं चेंडूचं. खरं तर लाजवाब फिल्डिंग होती. हे सुंदर प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात हरिओम डोलवे. कल्पेश ठाकुर अच्छे गेंदबाज, यहाँ पर फिरकी के जादू गेंदबाज उन्हें कहा जाता है। ऑन द स्पिन खेला स्ट्रेट डाउन, गेंद सीमा पर सीधा 4 रन। ये देखिए नशा बल्लेबाजों के बीच में कितनी आती हुई है। ये शानदार 20 स्पिन खेला 6 रन। आता जर पोझिशन बघितली असेल ना, वानखेडे स्टेडियम वरती सचिन तेंडुलकरचा स्टॅच्यू उभा केलेला आहे. सेम पोझिशन मध्ये मला फलंदाज दिसलेला, आणि काय नजाकत होती त्या फटक्यामध्ये. निमेश अलीबाग से बिलोंग करने वाले खिलाड़ी है। हालांकि पहले उनका बल्ला खामोश था, जिन्होंने 2 गेंदों का इस्तेमाल करते 2 रन बना दिए, लेकिन अब वो खामोश नहीं रह सकते। जानते इस मुकाबले की जीत की गरिमा को, साथ दे रहे यहाँ पर बल्लेबाज का। उन्होंने शानदार बल्लेबाजी के पिछले मुकाबले में कुणाल ने 50 रन पूरे किए थे, इस मैच से भी उम्मीद की जा सकती है। अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी के बाद छक्का लगाने के बाद बल्लेबाज को जंजीर लगाते हुए इस बार धीरे बरकरार रखी, गेंद को निचले हिस्से में रखा, ड्राइव किया, गेंद को दिशा दी, खिलाड़ी वहां पर मौजूद मिड विकेट से आते हुए, लेकिन शानदार थ्रो। ये क्रिकेट देखा हमने मैदान के अंदर, बाउंड्री लाइन से ऊपर से कंधों का इस्तेमाल करते हुए ऑन द स्टंप ओबी विकेट कीपर के यहाँ पर गैदर में देना बहुत ही बड़ी बात है, वो कर दिखा मैदान के अंदर। क्रिकेट का क्लास कितना अच्छा है नरेश जी, ये बताएंगे रायगढ़ प्रीमियर लीग के दौर से। जरूर निश्चित दर्जेदार खेळाचा अनुभव आपण करतोय. कुणाल घरत काय खेळतोय, आज मॅरेथॉन इनिंग खेळलाय सकाळच्या सत्रामध्ये, आज दुपारच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा 9 चेंडूमध्ये 26 धावा. मॅरेथॉन इनिंग आहे, म्हणजे एक मॅरेथॉनचा धावपटू 42 किलोमीटर अंतर धावायला साधारणतः 3-4 तास घेतो, मात्र या खेळाडूला धावायला पाठवलं, अशा वेगाने धावला तर तू खूप लवकर ते अंतर कव्हर करेल. यस, खराब शॉट का चयन था, लेकिन खिलाड़ी वहां पर कोई मौजूद नहीं था, क्योंकि अब सर्कल के दायरे के अंदर का खेल समाप्त होने के बाद कई खिलाड़ी पेट्रोलिंग करते हुए सीमा रेखा की तरफ 1 रन का इजाफा होता हुआ. तर निश्चित जीव इथे आपण बघू शकतो. कुणाल घरत हा ड्युरासेल बॅटरी आहे. आज दिवसभरामध्ये त्याने त्याचा चार्ज दाखवलाय आणि काय धमाल परफॉर्मन्स इथे दिलेला आहे. 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मी पुन्हा एकदा आमच्या मातीच्या सुपुत्राचं कौतुक करेल. त्याचं नाव आहे जीवन मुकादम. या मातीमध्ये जन्मलेला खेळाडू ज्यावेळेस मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून खेळतो आणि खेळता खेळता 2013 साली सनरायझर हैदराबादच्या टीम मध्ये IPL खेळतो, ही निश्चित अभिमानाची गोष्ट आहे. क्लीन क्रिक 9 इथे एक फलंदाज बाद होणार आहे. तर जीवन मुकादम यांच्याविषयी आम्ही चर्चा करत होतो. आता जीवन मुकादम यांनी वाकड पुणे या ठिकाणी क्रिक 9 स्पोर्ट्स अकॅडमी
आणि इव्हेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड निश्चित प्रकारे एक चांगलं कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू केलेलं आहे. अनेक युवा खेळाडूंना लहान खेळाडूंना तिथे चांगलं प्रशिक्षण मिळणार आहे आणि जीवन मुकादमच्या निश्चित प्रकारे योग्य मार्गदर्शनाचा आपण सर्व लहान खेळाडू किंवा इच्छुक खेळाडूंनी फायदा घ्या. वाकडपुणे या ठिकाणी नाईन स्पोर्ट्समध्ये सहभागी व्हा. या मातीतला सुपुत्र पुन्हा एकदा असे अनेक या मातीतून सुपुत्र घडवेल आणि त्यासाठी आम्ही शुभेच्छा देऊ. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. टीम का स्कोर है 40. 3 ओवर में अभी भी 40 की आवश्यकता है. नरेश सर, मुकाबला यहाँ पर दोनों टीमों के लिए जीत यहाँ पर कायम रखती है क्योंकि मुकाबला अभी भी दूर नहीं है. ये ग्राफ आप देख सकते हैं, पीछा किया जा रहा है. विट्टेगिरी यहाँ से 2 और 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 18 गेंदों में 40 रन की अभी भी आवश्यकता है. नरेश सर, कुछ भी हो सकता है, लेकिन आने वाला ओवर कितना किफायती फेंका जाएगा, कितने रन आएंगे, इसके ऊपर निर्भर करेगा इस मुकाबले का हार और जीत का फैसला. ग्राफ आपल्या समोर आहे. चढ उतार दिसतोय. पहिल्या दोन्ही षटकांमध्ये खरं तर रॉयल कळंबोली खूप पुढे होते, परंतु जसं तिसरं षटक आपण बघितलेलं आहे इथे आपण हरिओम डोलवी संघाने अधिकच्या धावा बनवलेल्या आहेत. थोडीशी आघाडी घेतलेली आहे. ग्राफ बघितला होता आपण तर तिसऱ्या षटकामध्ये ते एकमेकांना टच करतायत ग्राफमध्ये, म्हणजे बॅकफूट वरून आता आघाडीवरती येण्याचा प्रयत्न हरिओम डोलवी संघाचा इथे बघायला मिळतोय. 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुणाल घरत 27 10 चेंडूमध्ये. समीर अवस्कर 0 अजून स्ट्राइकच्या प्रतीक्षेत आहे. अनुराग माली गेंदबाजी में आते हुए, ये देखिए उछलते गेंद को उछलता जवान तो टॉस खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है, गेंद सीमा पर, शानदार छक्का. अब आएगा खेल का मजा नरेश सर, क्योंकि मुकाबला उफान पर आ चुका है. 3 ओवर में 40 रन और 3 ओवर में 40 रन की आवश्यकता. जबरदस्त मुकाबला. डिजाइन कुणाल घरत आपण बघतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल केला सीमारेषेच्या बाहेर. खरं तर कुणाल घरत या स्पर्धेच्या अगोदर एक बाण होता, मात्र त्याचं आता अश्रात रूपांतर झालेलं आहे. अश्र किती विध्वंसक असतं, किती भयानक असतं, आपल्याला त्याची प्रचिती येते. आणि इथं हेच एक अश्र आपल्याला बघायला मिळते कुणाल घरत नावाचं, जे मात्र प्रतिस्पर्ध्यावरती कोसळलेलं आहे. विध्वंस मांडला या मैदानामध्ये. मजा आएगा खेल का पर. इस बार एज लगे बिट्टू के पीछे, किस्मत का चौका. ये किस्मत होती है मैदान के अंदर. 4 रन. डीजे जबरदस्त धुन बजा यहाँ पर, और ये खिलाड़ी आज के दिन में 99 पर खेल रहा है. 1 रन बनाएंगे तो 100 पूरा कर पाएंगे. बहुत ही शानदार बल्लेबाजी आज की शाम इस खिलाड़ी के नाम. क्या जबरदस्त बल्लेबाजी आज के इस दिन में. आपकी बार जगह बनाकर खेला, गेंद डीप कर क्रीजन में और 103 रन बनाए. एक बार जोरदार तालियां इस बल्लेबाज के लिए, कुणाल के लिए. आज की शाम कुणाल के नाम. नरेश सर, निश्चित जबरदस्त फटकेबाजीनं मैदानाला मोहून टाकले कुणाल घरतनं. तो आगीचा बंब आहे. आग लागल्यावरती विझवायला तोच लागतो. आणि तुम्ही बघितलंय मागच्या काही षटकांमध्ये कुणाल घरतचा खेळ. काय खेळलाय कुणाल. खरं तर ते माळरानावरती उमललेलं फूल आहे आणि आज हे फूल दिमाखामध्ये दिवाणखान्याची शोभा फ्लॉवर पॉट मध्ये बसून शोभा वाढवतंय, सुगंध पसरवतंय. निश्चित हे वातावरण भारून टाकतंय. कुणाल घरत नावाचं फूल मैदानामध्ये बहरताना आम्ही पाहतोय. 41 धावा 13 चेंडूमध्ये कुणाल घरतच्या. 54 धावा धावफलकावरती. हरिओम डोंबिवली 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. माहौल ही बदल दिया इस खिलाड़ी ने मैदान के अंदर. जबरदस्त बल्लेबाजी. शॉट ऑफ प्लेन, गेंद को फुल किया और गेंद सीमा पर. फिर एक बार शानदार छक्का. Powerful batting. What a powerful shot that was. Oh, the top of the mid wicket. That's a huge six. भारतीय संरक्षण सिद्धतेमध्ये आपण पाहतो पृथ्वी, एक मिसाईल, नाग, आकाश, त्रिशूल, ब्रह्मोस अशी अनेक प्रक्षेपणास्त्र आम्ही पाहिलेली आहे. मात्र आता पुढचं ज्यावेळेस प्रक्षेपणास्त्र येईल ना, त्याला नाव द्यावं लागेल कुणाल. यस, ये वही गेंदबाज है अनुराग माली, जिनको पिछले साल रायगढ़ प्रीमियर लीग का बेस्ट गेंदबाज का खिताब देकर नवाजा गया था. इस गेंदबाज की इस मैदान के ऊपर कुणाल ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की. मैदान के अंदर बहुत ही मजा आएगा. मुकाबले में दूरियां बरकरार रखी, गेंद को गैप में खेला और गेंद सीमा पर. बैकवर्ड पॉइंट के रीजन में इसी के साथ 50 रन पूरे किए. कुणाल के लिए एक बार जोरदार तालियां.
दूसरे 50 बनाने वाले एक ही दिन में एक नामी खिलाड़ी आज की शाम कुणाल के नाम। अचानक मित्र मंडल इनकी तरफ से 1000 की उद्घोषणा की जा चुकी है। 13 गेंदे और समीर 16 आवास्कर रन की को भी 500 आवश्यकता। मिले थे अचानक मित्र मंडल ने, जो कैच उन्होंने लपका था, लेकिन यहाँ पर कुणाल ने 1000 रुपए जो अचानक मित्र मंडल की तरफ से हैं उसमें अंतिम अपनी गेंद मोहर इस लगाई है। ओवर की एक और शानदार शॉट, गैप शॉट का सिलेक्शन नहीं कर पाया लेकिन चकमा दिया गेंद ने, गेंद सीमा पर, एक और शानदार चौका, चौका छक्का, बहुत ही शानदार माहौल को बदल दिया कुणाल ने। मैदान के चारों तरफ रन बनाए और जीत के लिए मैच 12 गेंदे और आसान सा मुकाबला बना दिया। 12 गेंदे और जीत के लिए 12 रन की आवश्यकता। क्या कहेंगे नरेश जी, शानदार बल्लेबाजी। मगाशी डीजे ने काय गाणं वाजवलं, कोणाला घाबरत नाही, आता ते म्हणायला पाहिजे कुणाल घाबरत नाही। काय कुणाल खेळला या मॅच मध्ये, जबरदस्त खेळला। आजचं दुसरं अर्धशतक त्याचं 15 चेंडू मध्ये आलं, मगाशी 12 चेंडू मध्ये मारलं, पण उपयुक्त योग्य वेळेस त्याने सगळी सूत्र हातामध्ये घेतली आणि परिस्थिती बदलवून टाकली, वातावरण बदलवून टाकलंय। इथे हरिओम डोलवी संघ आता विजय। तुम्ही ग्राफ बघा, तो ग्राफ आता वर चाललेला आहे। 34व्या षटकामध्ये आपण पाहिलंय ऑरेंज कलर खूप मागे राहिलाय आणि इथे हरिओम डोलवीचा ग्रीन कलर मात्र आसमान आकाश शी स्पर्धा करायला लागलेला आहे। क्या बात है। इथे चेंज घडवलाय, इथे बदल घडवलाय कुणाल घरतनं। क्या माहौल को बदल दिया, पर ठंड माहौल में उनका बल्ला गर्मी का एहसास दिलाता मैदान के अंदर। आज की शाम कुणाल के नाम बिल्कुल होगी, क्योंकि एक प्रतियोगिता में लगातार दूसरी बार 50 बनाना इतना आसान काम नहीं है दोस्तों, और ये कर दिया कुणाल ने। उनका कॉन्फिडेंस धून और रायगढ़ प्रीमियर लीग की यह खुमार चलता मैदान के अंदर। 12 गेंदे 12 रन की आवश्यकता। कुणाल यदि मैदान पर रहेंगे तो इस मुकाबले को जीतना इतना आसान नहीं है, ये मुझे बताने की बिल्कुल जरूरत नहीं है। कुणालच्या हातामध्ये बॅट जरी दिसत असली तुम्हाला, तरी मला ते सुदर्शन चक्र दिसतंय। अब तक इस खिलाड़ी ने 40 गेंदों का इस्तेमाल किया, 116 रन बनाए प्रतियोगिता में। 200 से भी ज्यादा बैटिंग स्ट्राइक रखा इस बल्लेबाज ने। आप आसान सा मुकाबला, 11 गेंदे 11 की आवश्यकता। ये मुकाबला हम कभी ना भूल पाएंगे नरेश जी। एक गोष्ट बघितली तुम्ही, खरं तर ही धाव समीर अवसरकरची होती। एक धाव त्याने काढली होती, कुणाल स्ट्राईकला आला होता, पुढचा चेंडू त्यानेच खेळायचा होता, पण तरी देखील त्याला भूक होती की दुसरी धाव झाली पाहिजे। तो नॉन स्ट्राईक एंडला आला तरी चालेल, मात्र 2 धावा मिळाल्या पाहिजे, ही महत्वाची है। यस, ड्राइव किया गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन यहाँ से रन की गुंजाइश समाप्त हो चुकी है। स्ट्राइक लेने के खेल में बल्लेबाज बिल्कुल तैयार थे, लेकिन अंपायर की उंगली आसमान को दिखाती हुई, आसमान साफ सुथरा, बारिश की कोई संभावना नहीं है, लेकिन सूरज हमसे विदाई ले चुका है, ये अंपायर ने हमें बिल्कुल बताया। और लौटना होगा बल्लेबाज को, जीत के लिए समीकरण बनेगा 10 गेंदे और 11 रन की आवश्यकता। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। मॅच अजून स्टील ऑन आहे। इथे पुन्हा एकदा आक्रमण दिलेलं आहे ते कल्पेश ठाकूरच्या हातामध्ये। काय 2 चेंडू टाकलेत कल्पेश ठाकूरनं, दोन्ही चेंडू मध्ये मोठे फटके खेळू दिलेले नाहीत, रोखून ठेवलेला आहे। अजून काही चेंडू चांगले आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल, पुन्हा जोश निर्माण होईल। कुणाल घर स्ट्राइक एंड वरती, कल्पेश ऑन मार्क। इस बीच गेंद, मजा आएगा खेल का, लेकिन इस गेंद को पूरा क्लियर किया कुणाल ने। ये छक्का नहीं बल्कि अट्टा है, गहरान मिलेंगे 6। दर्शकों से गुजारिश से अंदर आना मना है, आपको अंदर आने की अनुमति बिल्कुल नहीं दर्शकों को, और ये सीधा 6 रन डीजे। सन्माननीय दत्तात्रय मुकादम ज्यांच्या सुविद्य पत्नी या विद्यमान सदस्य आहेत शिरडोण ग्रामपंचायतीच्या। सबसे लंबा छक्का लगाया था इस बल्लेबाज ने आईपीएल में, रायगढ़ प्रीमियर लीग में अब तक कोई भी इतना लंबा छक्का नहीं लगा पाया था, उतना छक्का था इससे पहले खेला हुआ शॉट था। जीत के लिए 8 गेंदे 4 रन की आवश्यकता। यस प्रवीण सर। बघा 4 धावांची केवळ गरज आहे। कुणाल घरचा पुन्हा एकदा देखना फटका आपल्याला बघायला मिळाला। त्यानंतर एक सिंगल घेतली। 8 मॅच कोठे होती आणि मॅच कोठे आणली कुणालचा झंझावात। 19 चेंडूत 62 धावा आणि हा फरक राहिलेला आहे। खरं तर कुणाल रॉयल कळंबोलीच्या विजयाच्या मार्गातला अडसर राहिलेला आहे। निश्चित तौर पर जी हाँ, गेंद को लेन को देखा जाएगा, लाइन को देखा जाएगा, और अंपायर
नीरज राणा बस्तर ने कहा कि इट इज अ वाइड, यानी कि दबाव गेंदबाज के ऊपर अभी भी बरकरार रखा है कुणाल ने। कुणाल जैसे नामी बल्लेबाज मैदान पर हो तो अच्छे अच्छे गेंदबाज दिशा से भटक दे, और वही हमें नजारा देखने को मिला। जीत के लिए महज 8 गेंदे और 3 रन की महज आवश्यकता। आसान सा मुकाबला। इसी के साथ दिस इज अ गुड फिनिश, यस दिस इज अ गुड फिनिश, और यहां से ये टीम पहुंच चुकी है सुपर 16 में। व्हाट अ मैच एंड व्हाट अ ग्रेट फिनिश। जबरदस्त मॅच आपण इथे बघितलेली आहे. काय मॅच आहे खरं तर. 80 धावा म्हणजे छोट्या नव्हत्याच, बिलकुल छोट्या नव्हत्यात. मात्र कुणाल घरच्या झंझावातासमोर त्या अगदीच छोट्या राहिल्या आणि एक षटक शिल्लक असताना मिळवलेला विजय हा निश्चित कौतुकास्पद आहे. मी निश्चित कौतुक करेल रॉयल कळंबोलीच्या खेळाडूंचं. त्यांनी भरपूर प्रयत्न केले, मात्र तरी देखील इथे कुणाल घरत खरं तर या सामन्याचा शिल्पकार राहिला. रायगड प्रीमियर लीग मध्ये अधिक एक अविस्मरणीय लढत आपल्याला बघायला मिळाली. कालचा दिवस अविस्मरणीय होता, आजचा दिवस संस्मरणीय ठरला आणि रायगड प्रीमियर लीगच्या इतिहासाचं सोनेरी पान पुन्हा एकदा सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं. तर उद्या अजून इतिहास घडणार आहे, उद्या अजून भूकंप घडणार आहे, उद्या पुन्हा सुनामी येणार आहे, उद्या पुन्हा ज्वालामुखी फुटणार आहे. तेव्हा आजचा खेळ संपला असला तरी उद्या पुन्हा आपण खेळाची उत्सुकतेने वाट बघू. ठीक 9 वाजता सर्व प्रेक्षकांना थोडा वेळ आपण डीजेला ऐकू, कारण प्रेक्षकांचा